चला बसा होऊया होऊया तुम्ही कुठं नाही मिळलं सकाळच्या सत्रामध्ये सर सकाळच्या सत्रामध्ये सभासद नोंदणी पण कंप्लीट करून घेतलेली आहे. तर त्यामध्ये नांदेड आणि उशिरा आलेले सदस्य मला वाटतं हिंगोलीचे बंडूपुरी सर पण सभासद त्यांनी पण करून घ्यायचे आज. नाही ऐकायला येईल नाही विषय असे आहेत आता एक फक्त प्रश्न उत्तराचेच विषय आहेत. त्याच्यामुळं किती वेळ असं उभारून बोलायचं प्रश्न उत्तराचा तास आहे. तर सभासदत्व नोंदणी करून घ्यायचं राहिलेलं आहे. तर तुम्ही करून घेतला तर बरं होईल. आता आज आलेल्या सगळ्या सदस्यांनी सभासद नोंदणी करून घेतलेली सगळ्या. तर त्यासाठी जे काय आहे सभासद नोंदणी करून घ्या. तुम्ही मॅडम एक आलेले आहे. हा एक विषय आहे आता राहिलेला. तर तो मीटिंग कंप्लीट झाल्यानंतर एंडला तुम्ही ते कंप्लीट करून घ्या. दुसरा मुद्दा महत्त्वाचा जो आहे आता संघटनेसमोर संघटनेला पुढे नेण्यासाठी जे काही आपण पुनर्गठन करणार आहात त्याच्या रिलेटेड फेरबदल पदामध्ये काही फेरबदल करायचे असेल तर त्याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे. तो घेऊ ना घेऊ सर. हा आताचा जो विषय आहे तर सगळ्यांनाच वाटतं की महासंघाच्या अधिपत्याखाली आपण सगळेच अगदी व्यवस्थितपणे आणि चांगलं मोठ्या लेवलचं काम करू शकतो. तर या ठिकाणी मग काही फेरबदल आवश्यक असतील तर ते सुचवण्याची गरज आहे. आणि मला पण वाटतं की मी वैयक्तिकरित्या महासंघाचा सचिव म्हणून काम करतोय. जर माझ्यापेक्षाही योग्य काम करणारा व्यक्ती या ठिकाणी भेटला तर महासंघ हा आपण सगळ्यांनी स्थापन केलेला आहे. महासंघापासून आपलं रक्त जोपर्यंत आपण अस्तित्वात आहे तोपर्यंत या विचारधारेपासून आम्ही दूर जाऊ शकत नाही. कारण निर्मितीच आम्ही केलेली आहे. भले आम्ही पदावर असो किंवा नसो याचा काही महत्व त्या गोष्टीला महत्व नाहीये. तर या विचारधारेला धरून आमच्यापेक्षाही म्हणजे माझ्यापेक्षाही जर वैयक्तिक या पदाला कोणी योग्य न्याय देऊ शकत असेल तर आपल्यापैकी किंवा आपल्या जिल्ह्यातून असा व्यक्ती असेल तर नक्की सुचवावा. कारण आमची प्रामाणिक इच्छा मराठवाडा महासंघ हा पुढे गेला पाहिजे. मराठवाडा महासंघाच्या हातून अगदी गोरगरीब तळागाळातील लोकांच्या हिताचे निर्णय कामं झाली पाहिजेत असं मनापासून वाटतं. तर मी सुरुवात माझ्यापासूनच करत आहे. तर अशा पद्धतीनं थोडंसं एक बदल होणं गरजेचं आहे आणि मला पण वाटतं की बदल झाला पाहिजे. याचा अनुषंगाने मला हे सांगायचं आपल्याला विनंती करायची आहे. मी आतापर्यंत समाजकार्य करत आलेलो आहे, करत राहणार. परंतु आता सध्या माझं वय आहे 75. मला आजाराने जखडलेला आहे. माझा अँजिओप्लास्टी झालेला आहे. मला डायबिटीस आहे. मी कोरोनातून मुक्त झालेलो आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये मला इंजेक्शन इन्सुलिनवर आहे. म्हणून मला धावपळ होणार नाही हे मी निश्चित तुमच्यासमोर सांगणार. कारण आत्तापर्यंत मी केली धावपळ केली पळालो काही घडलो तसं पहिल्यासारखं मला होणार नाही हे अगदी मी तुमच्या प्रामाणिकपणे सांगालो. आणि मला पदाची अपेक्षाही नाही. माझ्याकडे जे असलेलं अध्यक्षपद आहे ते मी बहाल करतो. दुसऱ्याला कुणाला हे कोणी समोर यावं आणि त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावं मी आपल्याला घेतो. याच अनुषंगाने मला एक सुचवा वाटतं की आमचे नांदेडचे आदरणीय भगवान भारती महाराज ते पण आपल्या संघटनेमध्ये होते आणि त्यांचं पद हे आपल्या समितीला अगदी एक मार्गदर्शक म्हणून आपल्या महासंघाचे त्यांचं पद होतं. तर कोर कमिटीचे मेन म्हणजे सर्व महाराष्ट्र आपल्या महासंघाचे म्हटलं तरी त्यात काही वागू ठरणार नाही. तर भगवान भारती महाराज यांची पण इच्छा अशीच आहे की त्यांनी पण आपल्या राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की संघटनेमध्ये आता मी वयाअभावी काही काम करू शकत नाहीये. तर तेही पद रिक्त आहे. तर याच्यावर आपण सर्वांनी विचार करून हे पद लवकरात लवकर बहाल करणं खूप गरजेचं आहे. सर्वांना मते ही दोन्ही पद आम्ही बहाल केलेले आहे. मंजुरी म्हणजे पूर्ण बॉडी बरखास्त होती. दोन्हीलाही मंजुरी. अध्यक्षाचं पद सुटलं पूर्ण बॉडी बरखास्त. मला काय म्हणायचं माझ्या व्यक्तित्व लेवलला
पुन्हा अजून आपल्यावर नाव बोट नको, 4 लोकांचाच अध्यक्ष निवडला. वेळ द्या, इलेक्शन घेऊ, लागू द्या अजून 6 महिने प्रभारी तुम्ही राहा. पण तसं तसं एकदम 4 लोकांचं नाही घटना कशी आहे, अध्यक्षाला फुल पॉवर आहे. ऐका ना, तुम्हीच बरोबर कसं त्या होणार? निर्णय असतो कारण सगळं तुम्हालाच बोलायचं का? डॉक्टर साहेब आदरणीय डॉक्टर साहेब थांबा बसू. आहे तुम्ही थांबा बसू. ते 22-23 थांबा तुम्ही बसू. विनंती करतो तुम्हाला कसं बसू. सर्वांनी विचार करावा लागेल. आदरणीय सर्व मंडळी, आपणाला प्रेमपूर्वक फोन म्हणून आलेला. आता प्रथम सत्र पूर्ण झालेले आहे आणि दुसऱ्या सत्राला मोठ्या उत्साहानं जोमानं हिरिरीनं एक अगदी नव्या आशेनं आपल्याला सुरुवात करायची. आणि त्या सत्रामध्ये मी सत्र सुरू होण्या अगोदर दुसरं बऱ्याच जणांना बोलत होतो की मला आता बोलायचं, मला आता बोलायचं. आणि तुम्ही बऱ्याच दिवसापासून आपल्या दिवसापासून आणि बऱ्याच वेळापासून तुम्ही बोलत आहात. अखेर संयम सोडून मला म्हणावं लागलं की आता आम्हाला बोलू देतात. त्याबद्दल पहिली माफी, कारण की तो अधिकार आमचा नाही. पण आमचं शास्त्र सांगत आहे, बोलू ऐसे बोले जेणे विठ्ठल डोले, किंवा कौवा किसका धन हरे कोयल किसको दे, मिठी बानी बोलके जग आपला करले. हे संघटनेच पहिल्या ठिकाणात राहिले. इथून सुरुवात करावी लागत असते. म्हणून जे काही मी बोलणार आहे किंवा आता जे तुम्ही ऐकले, आता अगदी करंटली आता 2 व्यक्तींचं तुम्ही ऐकले. एक मुद्दा डॉक्टर साहेबांनी उपस्थित केला की गरज पडली तर माझा या ठिकाणं मी पद सोडायला तयार आहे. ऑलरेडी या ठिकाणी भगवान भारतीने तर राजीनामाच दाखल केलेला आहे. 2 मुद्दे. तिसरा मुद्दा एक मी सांगतो, कुठल्याही परिस्थितीत हे सत्र संपल्यानंतर संपूर्ण या ठिकाणी ही सभा विसर्जित होण्याअगोदर मीही तुम्हाला माझा राजीनामा देणार आहे. तो का देणार आहे, कशासाठी देणार आहे, थोडीशी संधी मिळाली तेही सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सुरुवात करतो. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमा झालो ते संघटनेच्या कार्याच्या निमित्तानं थोडंसं विस्तृत बोलायला लागले. आता तुम्ही सर्व जरी माझ्यावर नाराज जरी झाला तर त्याची पर्वा मला कसलीही नाही, मी करू की नाही, बरोबर आहे. कारण की आतापर्यंत तुम्ही जे बोलत आलात संघटनेसाठी कोणीच बोललेलं नाही, फक्त एकमेकाला नाराज करण्यासाठी बोलत आले. आणि हाच मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून तुम्ही जरी आता माझ्यावर जरी नाराज झालेला असाल तर मी तुमची पर्वा करू नये. पण पोट तिडकीने मला एक बोलायचं आहे. ज्या संघटना 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 शब्द तुम्ही वापरत आलात पण संघटनेबद्दल बोलत आलात तुम्ही, पहिला मुद्दा संघटनेची निर्मिती केव्हा, जसं आता सचिव साहेब म्हणले की संघटनेची आम्हीच निर्मिती केली. संघटनेची निर्मिती तुम्ही केली असेल पण संघटनेचा संघटना या शब्दाचा जन्मच केव्हा झाला, म्हणजे टिप्पणी तुम्हाला जायचं नाही. मला काही तुम्हाला वेदांत त्या प्रवचन द्यायला नाही. पण ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो, जो समाज ज्यांनी घडवला, ज्यांनी समाजाचं स्वप्न बघितलं, ज्यांनी समाजामध्ये काही करायचं असं ठरवलं ते म्हणजे आद्य जगद्गुरु शंकराचार्य. आणि त्या शंकराचार्यानं या ठिकाणी गोसाई समाजाची घडी विस्कटलेली ती मांडण्यासाठीच खऱ्या अर्थानं जन्म घेतला. आणि त्या काळामध्ये विचाराचे 4 प्रवाह होते. एक द्वैतमत होतं, एक अद्वैत मत होतं, एक द्वैताद्वैत मत होतं, ते एक शुद्ध अद्वैत होतं. अद्वैत विचार या विचारांच्या 4 फॅकल्ट्या होत्या, 4 धारा होत्या. संघटन शब्दाचा अर्थ काय असतो, पहिली एखादी घटना घटत असते आणि मग संघटन निर्माण होत असतं. करावं लागत नाही, ते झालं पाहिजे, ते तुमच्या मनात असलं पाहिजे. तुम्ही संघटन किती केलं तर ते होणार नाही, जरी केलं तर ते टिकणार नाही. संघटन हे मनातून झालं पाहिजे, ते स्वतःपासून झालं पाहिजे, स्वतःच्या घरापासून झालं पाहिजे, स्वतःच्या मनात ते पहिले रुजलं पाहिजे, वाढलं पाहिजे आणि मग ते या ठिकाणी बाहेर पडलं पाहिजे. आणि ते जगद्गुरु शंकराचार्यानं पाहिलं जगाकडे आणि विचार लक्षात आले, त्यांच्या मतप्रवाह झाले. या मतप्रवाहाला जर या ठिकाणी मुठमाती जर द्यायची असेल तर संघटन झालं पाहिजे. संघटन शब्दच तिथून तयार झाला, तिथून संघटनेचा जन्म झाला. जगाच्या पाठीवर अनेक संघटना असतील, अनेक असतील, पण संघटन नावाची जी कल्पना ती आद्य जगद्गुरु शंकराचार्याची गोसावी समाजाला तुम्हाला त्याचा पहिला अभिमान असला पाहिजे. संघटना काम जगात करीत असतील पण तुम्हाला ठामपणे सांगता आलं पाहिजे ते संघटना नावाची जी कल्पना आहे त्यामा गोसाव्यांची एक 4 विचार प्रवाह होते. संघटना शब्दाचा अर्थ पहिली घटना घडत असते, ती घटनामध्ये म्हणजेच एका विचाराची माणसं पहिल्याने एकत्रित आपोआप येत असतात.
आपोआप येणं, ही घटना घटणं म्हणजे संघटनेचा खरा जन्म असतो. इथून संघटनेला सुरुवात होते. ही संघटना या ठिकाणी शंकराचार्यांनी सुरू केली. आणि मग दुसरी घटना अशी असते की जे आपल्या अपोजिट विचाराची या ठिकाणाची विचारधारा आहे तिला खंडित करायचं आहे आणि आपली विचारधारा या ठिकाणं त्यांना समजावून देऊन त्यांच्या कल्याणाचा मार्ग विचारायचा आहे. एक मुद्दा आहे बरं का, आता तो वादाचा मुद्दा आहे, तुम्हाला न पटणारा मुद्दा आहे. तो पटेला तो न पटेल याची मला कसलीही पर्वा नाही. पहिला मुद्दा, ज्या संघटनेचा जन्म झालाय, आता खरं जर म्हणलं ना, तुमच्या जेवढ्या संघटना आहेत ना त्याच्यापेक्षा माझ्याकडे एक या ठिकाणाने असाच निर्मिती केली. तुमचा जन्म सुद्धा नसेल त्या संघटनेचा, तेव्हा 7/12/2009 ला माझ्या प्रतिष्ठानची निर्मिती झाली. आणि ते धर्मविरहित, जातविरहित, अगदी गोसावी समाजासाठी नाही, त्याचं नावच आहे विश्वप्रेम प्रतिष्ठान, प्रेमातून उत्पन्न केलंय. त्याची निर्मिती होण्याचं कारण सांगतो तुम्हाला. माझ्यावर जेव्हा अन्याय होऊ लागला, मी लहान होतो, आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेलो होतो, कळता होतं पण झोपलेलो होतो, रडत होतो. आई मला समजावत होती. ती मला म्हटली, का रे आपल्या समाजाला असेच चटके या ठिकाणी भोगावे लागतील का रे, काही गोसावी समाजासाठी करता येणार नाही का? म्हणलं आई, ज्या वेळेला या ठिकाणी आपलं संघटन वाढेल त्यावेळेस आम्ही 14 जण भाऊ. पहिले आम्ही आमच्या घरापासून सुरुवात केली. 2009 साली या ठिकाणी माझ्या प्रतिष्ठानची निर्मिती मी केली. आणि डोक्यापुढे समाज आईचा शब्द होता म्हणून समाजासाठी तेव्हापासून दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम घेत आलो. आजही ऑडिट माझं कम्प्लीट आहे. अशा 2 संस्था होत्या, सरांच्या हाताने एका संस्थेचं विसर्जन केलंय. वारकरी संप्रदाय संस्था होती, संत प्रसाद वारकरी संप्रदाय शिक्षण संस्था होती, तिचं विसर्जन केलं नाही. आम्ही स्वतः दुसरी संस्था या ठिकाणी चालवली. आज माझ्या संस्थेचं खूप मोठं बॅलन्स आहे. कुणाला पाहिजे असेल तर माहितीच्या अधिकारात विचारा किंवा माझ्याकडून या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर घ्या. 260 असा नंबर आहे त्याचा, बीड. तुम्ही पाहू शकता, बॅलन्स पाहू शकता, नक्कल काढू शकता. ऐका पुढे, थोडंसं विस्तृत बोलायला लागलं, जास्त लांब होणार नाही, कारण की तुम्हाला नाही मोठं लांबवलेलं आता आवडणार आहे. थोडंसं बोलतोय, लक्षात आलं, माफी मागून बोलतो. मला थोडंसं बोलायचं, कोण तरी मला बोलायचं. आणि म्हणून संघटन पहिला स शब्द आहे. ज्याला सत्यानं खरं त्याच्यात उतरायचे त्यांनीच उतरावं, बरं का. पहिली घटना मनामध्ये येणं, संघटन होणं, विचार प्रवाह वेगळे असतो. संघटनेचा दुसरा अर्थ विचार प्रवाह. बस तुमचा जो विचार प्रवाह आहे. एक मला मुद्दा सांगायचा, माझं प्रतिष्ठान या ठिकाणी 9लाच निर्माण झालं. त्याच्यानंतर बरेच आता लातूरवाल्यांची या ठिकाणी संस्था आहे, इथं परभणीवाल्यांची संस्था आहे, पुण्यावाल्यांच्या संस्था आहेत, आमच्या संस्था आहेत. त्यांच्या विचारधारा जर तुम्हाला पसंत असतील तर नवसंघटन करायची तरी काय गरज होती? पहिला प्रश्न, काय आवश्यकता होती? आपण त्यात इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे होतं, किंवा त्यांनी तरी बिनशर्त इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे ना. विचारधारा याचंच नाव आहे संघटन, बरोबर आहे की नाही? विचारधारा याचं नाव संघटन आहे. तुमचा विचार जो तुम्हाला समाजापर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचायचा आहे, त्या विचारात जे इन्व्हॉल्व होतील ते कुठलेही असतील. मान्य ना? तुम्ही एका बाजूला म्हणताय की नाही माणसं जोडले पाहिजे, मग जोडायचेच होते तर पहिलेच आपण कुठं तुटलेलो होतो? एकमेकांचे नातेवाईक आहोत ना आपण तुटलो फक्त विचाराने तुटलोय. अहो इथं 8 लोकांचं 8 जिल्ह्यांचं संघटन केलंय. आज या ठिकाणी जवळपास 4 तास झालेत आपण विचार करतोय. 8 लोकांचे विचार एकत्रित यायला तयार नाही. काय भानगड आहे? लक्षात आलं का? मी मगापासून पाहतो बोलतोय, बंडू सर बोलायला लागले, गोविंद सर या स्पष्ट बोलतोय, काय घेणं नाही. तुम्हाला कर्ज मागायला मला यायचं नाही. माझ्या प्रतिष्ठानचं बॅलन्स आहे मोठं. तुमच्याच या ठिकाणी याच्यात राहावं असा अर्थ नाही. आता तरी तुमच्यात मला म्हणायचं अजून अधिकार नाही, कारण मी अजून समजा सोडलेला नाही, बरोबर आहे नाही? एक मुद्दा आहे, बंडू सर बोलले, गोविंद सरला लगेच चालत नाही. गोविंद सर बोलले, बंडू सरला चालत नाही. स्वप्नील सर बोलले, वकील साहेबाला चालत नाही. वकील साहेब बोलले, डॉक्टर साहेबाला चालत नाही. स्पष्ट बोलतोय हे. डॉक्टर साहेबाला लगेच वकील साहेबांचं खटत नाही. लक्षात आलं का? भाऊ बोलले की मला चालत नाही, मी बोलले की वकील साहेबाला चालत नाही, वकील साहेब बोलले की मला चालत नाही. आणि हे बोलायला लागले, मकरंद सर बोलायला लागले, किंवा या ठिकाणं सर बोलायला लागले की लगेच अभिजित सरला चालत नाही, अभिजित सरचं चालत नाही. अरे आपण एकमेकांच्या विचाराचा आदर करायला जमा झालोय, एक विचाराचं संघटन बांधायला आपण तयार झालोय. आणि जर आपण 8 लोकांना समजून घेत नाही तर तळागाळात जे पडलेले खितपत लोक आहेत त्याला तुम्ही काय समजून घेणार आहे? काय करू शकणार आहेत तुम्ही? काहीच करू शकत नाही. हे बघा, एक मुद्दा आहे, आजची बैठक आहे. अभिजित सर बघा सुंदर बोलले, पुन्हा वेळ नाही. एरिया आपण नुसतं म्हणतो
म्हणतो टाइम इज मनी, टाइम इज मनी. अहो सगळे टाइम इज मनीचे अगदी व्याख्यान पाठ असणारी माणसं टायमाचा फालतू वेळ घातलाय. तुम्हाला विचारतो, एवढे 4 तास गेले, काय आउटपुट काढलं तुम्ही पहिल्या सत्रात? सांगा बरं हात वर करून, काय आउटपुट काढलंय? नवीन आपल्यामध्ये या ठिकाणी आदरणीय बापू आले तर काय घेऊन जातील ते आदर्श? त्यांना असं वाटलं होतं, मग अशी मला वाटतं प्रवीण सर बोलले तर की चला आपण बघायला जाऊ, नुसतं म्हणले होते ते बघायला चालेल. आणि म्हणून हे तुमचं बघतातच लोक. कधी कधी अशी वेळ येईल तुमच्यावरती, तुम्ही शत्रू वाढवून ठेवणार आणि लोक म्हणणार आता यांच्याकडे बघू. अशी परिस्थिती होणार आहे, लक्षात असू द्या. काय घेऊन जावं त्यांनी आदर्श? तुमच्या विचारानं, तुमच्या प्रवाहानं, तुमच्या वैचारिक संघटनानं लोक भारावून जावा आणि तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा, म्हणायची कुणाला गरज पडू नये. पहिला मुद्दा, एक मुद्दा, जसे 2 मुद्दे मांडून ठेवलेत सचिव साहेबांनी, तसा पहिला मी एक मुद्दा मांडून ठेवतो. तुमचा जो बायलाच असतो कशाला, मग उद्देश असतात कशाला, मग तो मुद्दा कशासाठी? आमचा आमचा उद्देश आहे, तो तुमच्या दुसऱ्या संस्थेचा दुसरा उद्देश असू शकतो. तुमच्या उद्देशाशी जे काही एकमत आहे तेच तुमचे सभासद व्हावे, असं मला म्हणतात. तेच तुमचे सभासद व्हावे. खरं म्हणजे तो खऱ्या अर्थानं यदा कदाचित दुसऱ्या जाती धर्माचे सुद्धा लोक याच्यामध्ये हीच भरू शकतात. लक्षात आलं का? आधी जगद्गुरु शंकराचार्यांनी जरी पुनरुज्जीवन केलं असेल, अनेक धर्माचे लोक होते आपले, पूर्वजांचा जर इतिहास शोधला तर ते सगळेच गोसावी नव्हते. 4 मठावरचे लोक सुद्धा वेगवेगळ्या जातींचे होते. ते जरा पूर्व इतिहास बघासाठी तुम्ही जरा पुढे घ्या. पुढे घेतो या ठिकाणं, जास्त वेळ लागत नाही. ऐका पुढे. हे बघा, 2 मुद्दे यांनी मांडून ठेवले. भगवान भारतीने या ठिकाणी राजीनामा दिलाय. पहिला त्याच्यावर बोला. तो राजीनामा मंजूर करायचा का न करायचा, इथेच मंजूर करा, लगेच करा, दुसरी बैठक नको. डॉक्टर साहेब मला म्हणते जमत नाही. मी स्पष्ट वक्त सांगतो, डॉक्टर साहेबांना सगळ्याच्या विचाराने एक पद द्यायचं ठरवा. एक, त्याच्यापेक्षा तेवढाच लोड झेपत नाही ना, त्याच्यापेक्षा खालचं पद करा ना. हे बघा, पद शब्दाचा अर्थ सर्व, पद म्हणजे पाय, पद म्हणजे पाय असतं, पायावर शरीर उभा राहतं. तसं एक एक सर्वांचे पाय म्हणजेच संघटनेचं मजबूतपण आहे. बरोबर आहे की नाही? सगळं अंग आहेत, एक एक त्याचे अंग आहेत. नशा डॉक्टर साहेबांना आता त्यांनी सांगितलं मला हे झेपत नाही, माझ्या प्रापंचिक गोष्टीमुळे मला झेपत नाही. मी म्हणतो त्यांना आपण सगळे अशी विनंती करू की डॉक्टर साहेब त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं गाठोडं तुमच्या डोक्यावर घ्या, छोटं गाठोडं घ्या. बरोबर आहे की नाही? आणि त्यांचा राजीनामा आज मंजूर करा जर ते देत असतील तर. स्पष्ट बोलतोय मी, लक्षात आलं का? आणि लगेच दुसरी या ठिकाणी नियुक्ती करण्याचा विचार करा. कशासाठी दुसऱ्या बैठकी तुम्हाला पाहिजे? दुसऱ्या बैठकीला दुसरे यायचेत का? बरं, दुसरे यायचे तर पुन्हा तुमचे नियम लागतात. दुसरे कोणी आले नाही पाहिजे. आता कोण आणायचे? बाहेरचे का बँडवाले आणायचे का आपल्यामध्ये वाजवायला? आपण काय चाललंय काय? हा, हे बघा, पहिला मुद्दा आहे भगवान भारती साहेबांचा राजीनामा मंजूर करायचा आहे का? जे आलेले नाहीत, जाणेवाले आलेले नाहीत ना, त्यांचा विचार करू नका. उद्या त्यांना एक नोटीस काढा आणि ती सरळ नोटीस काढा की तुम्ही या ठिकाणी सभेला हजर नव्हते. आणखी 2 सभेला जर तुम्ही नाही आलात तर तुमचं सभासदत्व रद्द होत आहे. करून टाका. त्यांच्या नाकात काय मोती आहे? लक्षात आलं का? कोणी नांदेडवाले नाही आले. आवाज ती सुरत सर बघा, मी स्वतः घेतलंय. मी काही दिवस यात्रा केली आहे. 4 धामाला लोक पाठवले जे काळजावर प्रेम करतात. आज दर्याखोऱ्यातून त्यांना फिरायचे, घाटातून फिरायचे, गाड्या काढून दिले त्यांनी इकडे आले. अभिजित सरचा केवढा मोठा या ठिकाणी उद्योग, मोठा व्यवसाय. बरोबर आहे की नाही? सर्व सोडून आले. लक्षात आलं का? म्हणून आज बैठकीमध्ये या 4 तासामध्ये सर्व करा. लक्षात आलं का? राहिला दुसरा मुद्दा, कामच ज्याला करायचे स्वतःच्या घरापासून करता येते. माझं विश्वप्रेम प्रतिष्ठान आहे, त्याचा मी शटाला आहे. लक्षात आलं का? माझ्या संस्थेचं बॅलन्स आहे. समाज विरहित संस्था काम करते. काही दिवस मी या ठिकाणी असं काम केलं, जे नकोय ते देऊन टाका आणि जे हवंय ते घेऊन जा. पण मध्यंतरी या ठिकाणी मला ते काही दिवस करता आलं नाही. म्हणून मागे फक्त मी धार्मिक कामावर भर दिला माझ्या संस्थेचा. लक्षात आलं का? आणि ते चालू ठेवलं. आता एकच करायचंय, एक एक माणूस सुद्धा ज्याला आपल्या घरापासून सुरुवात करा, घरापासून सुरुवात करा, मित्रापासून सुरुवात करा. आपल्या विचार प्रवाहाचा आहे का तो बघा. लक्षात आलं का? आणि जर संस्थेचा आहे तर त्यांना विनंती करा, बाबा तू दुसऱ्या संस्थेचा आहे ना, तुला त्यांचे विचार पडतेत ना, गरज पडेल तिथं मला हात दे, मी तुझ्या जातीचा आहे. लक्षात आलं? तुमच्या विचार ज्या इतक्या मोठ्या संस्था, गाव एका गावात एक गोसाई, फाटलेला गोसाई, अशिक्षित गोसाई, बरोबर, निपट गोसावी, गरीब गोसाई, गरीब स्वभावाचा गोसावी. लक्षात आला का? काय अवस्था आहे माझी. जेव्हा परभणीत मी पहिल्याने पाय ठेवला आणि पहिल्या या ठिकाणी याच्यामध्ये मी सांगितलं होतं की मी आत्महत्या करायला निघालेला माणूस, मी स्वतः असं म्हणून या ठिकाणी मी एंट्री केली होती आणि खरंच आत्महत्या करायला निघालो होतो. आज असं वाटतं या ठिकाणी संघटनेच्या निमित्तानं बोलतोय, याने काय आपण आलो कुठं की माझ्यासारखीची अवस्था व्हावी. 2 पुस्तकं वाचतो मी या ठिकाणी समाजाची. नुसत्या संघटनेच्या गप्पा मारून तुम्हाला आम्हाला चालणार नाही. काम करायचं तर मनापासून करायचं असेल तर करा.
मगाशी आमशिष सर बोलले, तुम्ही याच्यातला दत्त महाराजांनी आता राजीनामा देणार आहे, तो जर तुम्ही, मी म्हणतो तुम्हाला पुन्हा दुसरी एक विनंती की तो सगळ्यांनी पास करावा. लक्षात आलं का? आणि दुसरा मुद्दा, जाता जाता मला या ठिकाणं एक राहून गेले, कारण की मग त्यांनी सांगितलं होतं की काही देणगी द्यावी लागते. माझा राजीनामा पास केल्यानंतर माझ्याकडून देणगी घ्यावा, त्याची रितसर पावती मला देणगीची द्यावा, मला सुट्टी द्यावा. मला जर गरज लागली, मी महासंघाला कधी हात मागेल त्यावेळेस तुम्ही माझ्या पाठीला हात द्यावा, आणि तुम्हाला गरज लागेल केव्हा धार्मिक संघटनासाठी तर मला हात द्यावा. पण संघटनेत राहायसारखी अवस्था दिसायला गेली बघा, काही गरमजा नाही. ही सगळी फॉर्मॅलिटी चालवली आपण. लक्षात आलं? अरे किती सुंदर पदार्थ घातले डॉक्टर साहेबांची या ठिकाणी, किती इच्छा असेल की अरे सगळे तृप्त व्हावा. हल्लय गोड गुलाबजाम, पण प्रत्येकाच्या पोटामध्ये सगळ्या मिरच्याच आहे. काय चाललंय? लक्षात आलं का? तो मतभेद मी सांगेल डॉक्टर साहेबांचा आणि वकील साहेबांचा स्थानिक लेवलला, स्वप्नील सरांचा, डॉक्टर साहेबांचा, वकील साहेबांचा, गोविंद भाऊंचा, आमच्याचा जर काही मतभेद असेल, मी म्हणतो त्याच्यासाठी एक विचार मंथनाचं आपण सत्र लावू, त्याच्यात आपण बसू, एकमेकांचे मतभेद काढू की कोणाचा बांध कुणीकडे गेलाय, कुणाच्या झोळ्याचे बंद किती फाटले, हे त्यावेळेला आपण बघू. इथं कशाला करताय? पहिला मुद्दा, संघटन जर चालवायचं असेल तुम्हाला तर भगवान भारतीचा राजीनामा मंजूर करायचा आहे किंवा न करायचा आहे तो 2 मिनिटात सांगा. डॉक्टर साहेबाला पद झेपत नसेल तर डॉक्टर साहेबांना त्यांच्या देखत आजच सांगा की असं असं आपण पद या ठिकाणी डॉक्टर साहेब त्याच्यापेक्षा तुम्ही खाली या. मी तर म्हणतो या ठिकाणी मगाशी बोललो तसं डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी मगाशी बोललो या ठिकाणी मी सुद्धा म्हणजे ऐकत होतो ते की नाही एवढं वजन झेपत खाली यावं वयोमानाप्रमाणे, आपण त्यांना सहकार्य करावं, ज्यांना ज्यांना झेपेल तेच द्यावं, अशी एक माझी विनंती आहे. जर महासंघ तुम्हाला पुढे घेऊन जायचं असेल तर आलेल्या माणसांना बापू सारख्याला आदर वाटावा, आमच्या परमार्थिक माणसाला या ठिकाणी या संघटनेत राहायचा आदर वाटावा. तसं जर या ठिकाणी बापू अखिल भारतीय कुंभमेळा आखाडा परिषदेचा मराठवाड्याचा प्रभारी, मी स्वतः ज्योतिष कोविद आहे, वास्तुभूषण आहे. लक्षात आलं का? डॉक्टर येत नाही, माझी नॅचरोपॅथी नंबर 1 ला पास झाली नाही त्या कॉलेजमधून, मी स्वतः पहिला आलेलो नॅचरोपॅथीमधून. डॉक्टर मी येतोय, लक्षात आलं बरं का? पण हे खरं सांगू का तुम्हाला एक मुद्दा आहे, पद आलं ना, पद प किंवा मद प असते ना, पच्या पोटाला असं शून्य लागलं की त्याचा मद होतो. ज्याला आपल्या जीवनात आपल्या समाजाला जर शून्य करायचं असेल तर पदाचा मत ठेवा, कामाला लागा. पुढची पिढी फक्त तुम्हाला पापी समजेल, दुसरं काही समजणार नाही. काय करायला लागलो आपण पुढच्या पिढीसाठी? बरं, दुसरा मुद्दा गोसाई समाजाचा जे होतो, आपल्या आचार बघा, विचार बघा. अरे मंडन मिश्रा बरोबर किती दिवस वाद झाला शंकराचार्यांचा, जिथं अन्न नाही पाणी नाही त्यांनी वाद केला आणि विचाराने चिंतलं हो त्यांनी. लक्षात आलं का? आणि शत्रूला नामवरण केलं या ठिकाणी त्यांनी. आणि आपण 4 माणसं अख्ख्या एका रक्ताचे माणसं तरी आपण विघटन करायला लागलो. हे संघटन आहे का विघटन आहे? एक मुद्दा आहे बरं का. पाटील साहेब, अभिजित साहेब, संघटक साहेब, गोविंद भाऊ, सगळ्यांना तुमच्या पुढं समाज जर कार्य करायचं असेल तर मी उपकरणं टाकतो. आपले तुमच्याकडं झोळ्यात टाकायच्या बंद झाल्या, पण मी या ठिकाणी एक समाजासाठी तुमच्या पुढे एक विचाराचं दान मागतो. फक्त विचार द्या समाजाला, संघटनेसाठी या ठिकाणी एका विचारात या आणि काम करा. एकमेकाच्या लोकसमोर कशाला वाटतं? परभणीत आले की 4 संघटना, पुण्यात गेले की 4 संघटना, त्या काय त्या बाकीच्या इतर समाजाच्या संघटना आपल्याच आहे. आपल्या दृष्टीने ते विचार करत नाही. बरं, आपण या ठिकाणी म्हणतो की सर्वांना इन्व्हॉल्व करून द्या. माझे प्रत्येकाचे शब्द पाठ आहे, कोण बोलले कोण बोलले न बोलले. आम्ही शांत रीतीने 2च माणसं फक्त आम्ही बोललो नाही, ते म्हणजे बापू आणि आल्यानंतर सूरज महाराज बोलले नाही, ते सगळेच बोलले. अरे काय या ठिकाणी बोलू ऐसे बोले, मी मगाशी बोला. अरे जे बोलायचं आहे असं बोला. कमीत कमी तुमच्या तरी कामाचं झालं पाहिजे, नाही तर समाजाचं. आपल्याला जे आता बोलायचं आहे हे समाजाच्या कामासाठी बोलायचं. म्हणजे विनंती करतो, नाहीच बोलता आलं तर गप्प बसा, पण आपल्या बोलण्याने आपला एखादा शत्रू इथून करून जाऊ नका ना. मी तर म्हणतो तेच चालवते, काय संघटन करणार आहे का? म्हणून एक सर्वांना हात जोडून विनंती करतो, एका विचारधारेवर या. जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये अजिबात तिळभर या ठिकाणी तडजोड करू नका. जे तुमचा बायलाज आहे, जे तुमचं काही उद्देश आहे, त्या उद्देशाला बाधा जर कुठं लागत असेल तर कुठेच तडजोड करू नका. जर तडजोड तुम्ही केली तर त्याचंच सायटेशन लोक दुसऱ्या ठिकाणी वापरणार आहेत आणि तेच या ठिकाणी संघटनेचे 3-13-9-12 वाजतील. म्हणून एक विनंती करतो या ठिकाणी. आतापर्यंत तुम्ही मला घेतलं इथं तर माझे उपकार पण साहेबांचे
संघटन सांगतो आमच्या पण साहेबांचं. मी माझ्या कामासाठी गेलो बीडला, बरं का वकील साहेब, एक माझं हे बा सचिव साहेब, तुम्हाला मी क्रॉस करून बोलतोय, माझं तुम्हाला जास्त बोलणं का वाटायला लागलं? हा, का वाटायला लागलं? सत्य नाही हो पटत तुम्हाला? मी लक्षात आलं वकील साहेब, मी कलेक्टर ऑफिसला बसलेलो होतो, हेरावं लागतं डोळ्यामधून, पण साहेब स्वतः आले, मला म्हणले का तुम्ही गेली दिसतात ना, बरोबर आहे? मी म्हणलं मला भीती वाटू लागली, मी कोण आली म्हणे, कळतच नव्हती. मला म्हणले थोडंसं तुमचं काहीतरी प्रकरण चालू दिसते म्हणूनच इथं आलेला दिसताय तुम्ही, ती तुमची म्हणजे वकिली हेर आहे. लक्षात आलं. मी म्हणलं हो सर, जरा घाबरतच बोललो. मला म्हणजे तुमचं काय प्रकरण तर दाखवा. पहिल्याने या ठिकाणी त्यांनी मला हॉटेलमध्ये गेलं, चाय पाजला, सविस्तर माझं प्रकरण समजून घेतलं आणि मी त्यांच्या सानिध्यात आलो. तेव्हा इकडे आलो आणि आल्यानंतर त्यांना सविस्तर सांगितलं. आल्यानंतर काय जे म्हणत होतं मी तुमच्या, मला वाटतं त्या मागच्या सरांच्या तिथे बैठक लागली, त्याच मी सांगितलं की आत्महत्या करायला निघालेलो. लक्षात आलं का? मी तुमच्या संघटनेने वाचवलंय मला, आमच्यासारख्याला. लक्षात आलं का? उपकार आहे त्या ठिकाणी. लक्षात आलं. पण आपल्यावर जर या ठिकाणाची वेळ येत असेल बोलून या सभेमध्येच, की माणसं एकमेकावर इतकी चर्चा करतात मरेपर्यंत, मारायपर्यंत, बघ्यापर्यंत, तर मी म्हणतो या संघटनेला काही सांग. एक विनंती करेल, सर्व संघटन झाल्यानंतर म्हणजे बोलणं झाल्यानंतर माझा मी राजीनामा सादर करणार आहे. वरिष्ठांना या ठिकाणी विनंती करतो त्यांनी तो सादर करून घ्यावा आणि या ठिकाणं त्यावर एक मताने या ठिकाणी निर्णय घ्यावा, तो मंजूरच करावा. अशा ठिकाणी पुन्हा एक म्हणजे या ठिकाणी बोल्ड करून या ठिकाणी तुम्हाला सांगतो, मला बोलायची संधी दिली आहे म्हणून तुम्हाला पुन्हा या ठिकाणी नतमस्तक होतो. जर त्याच्यात शब्द केले असते सचिव साहेबांचे पुन्हा जाहीर माफी मागतो, तुम्हाला मी कट केले, केलंय, तुम्हाला माफी मागतोय, सर्वांना माफी मागतोय. म्हणून या ठिकाणी इथंच थांबतोय. एकच म्हणेल मी, दीप माझ्या या स्फूर्तीचा जासा तिथे सांभाळ, हे मानवाचं जाशील तिथं सांभाळ. दीप माझ्या स्मृतीचा हे मानवा जाशील तिथं सांभाळ. आणि कोण जाणे आयुष्यात केव्हा होईल संध्याकाळ. अरे जिथं आपल्याला मिठात घालायला लागलं ना, शेवटचं गाठोडं मिठाचं डोक्यात ठेवतं तरी एखाद्या तरी गोष्टीने म्हणलं पाहिजे खरंच आमच्या गावातला हा होता बुवा. आम्ही या ठिकाणी गावात संघटन करत असताना विघटन होऊ दिलं नाही, दुसऱ्या संघटना येऊ दिल्या नाही, एकच संघटन केलं आणि या ठिकाणी आम्ही एका दिला राहिलो. एवढं जर तुम्हाला कमवता आलं भिंतीला टेकवल्यावर, तर गोसावी समाजात येऊन तुम्ही कमवल्यासारखं होईल, सगळं कमवल्यासारखं. म्हणजे मला काही असं प्रवीण जसं म्हटलं तसं पाहायला आलेला माणूस आहे. समाजाचं काम व्हावं आणि या कामामध्येही आम्हालाही काम करता यावं. समाजासाठी काही होतंय का, होईल का, तसं समाजामध्ये वावरत असताना आम्ही गोसावी आहेत म्हणून आणखी कोणालाच नाही. माझ्या वरती जिल्ह्यात तिकडे काय करू माहिती आहे का, तुमच्या गावाला 50 वर्षापासून परंपरा आहे. प्रवीणच्या गावात शिवची आमची शिष्य असतील, त्यांनाही माहिती नाही आम्ही गोसाई आहेत म्हणून, आम्ही गोसावी आहेत म्हणून त्यांनाही माहिती. पण एक राहून वाटते की आपण गोसावी आहोत, समाजाचं काही घ्यायला लागतं आणि काही करता येईल का आपल्यालाही, असं म्हणून मकनला प्रवीणला सारखं म्हणत असतं मी, आपण काहीतरी करूया करूया. तुम्ही विचाराला पक्के राहा, आघात तर होतच असतं आणि ते काम करता येईल का या विचाराने इथं आलेलं. सर्वांचं ऐकून काही वाईटही वाटलं, काही बरंही वाटलं. मी तुम्ही जेवण असताना यांना म्हणलं, तुम्ही त्यांना वाकडं बोलला, तुमच्यापेक्षा ते चांगले मला म्हटलं मी. पण त्यांनी माघार घेतली म्हणजे त्यांचा मोठेपण आहे, तुमचा नाही, असंही बोलतो मी. ते म्हणाल लय चांगले नाही ठीक आहे, नाही ते चांगले आणि विषय त्यांना पटला म्हणजे त्यांनी चांगला विषय ठेवल्याशिवाय त्यांना पटलाच नसताना त्यांनी विषय चांगला ठेवला होता. असंही काही चांगली चर्चा झाली, संघर्ष झाला. संघर्ष होण्यामध्ये धार यायला लागल्या कामाला, अशीच धार यावं आणि ती संकट त्या धारेवरती पडून संकट दूर होतील अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. तर पहिला मुद्दा मी एकच सेकंद घेतो.
जास्त काही बोलणार नाही. सरांनी जे काही मतभेदाबाबत बोललं तर तेवढं मी काही विषय काढणार नाही. बघा आमचे मनभेद असतील म्हणजे मनभेद नाहीत, मतभेद आहेत, हा विषय आहे फक्त. म्हणूनच आजही मी स्वप्नीलचा वकील म्हणून काम करतो. जरी आमचे हे असले तरी हे म्हणजे ही गोष्ट सत्य आहे. आमचे मनभेद नाही म्हणजे मतभेद आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. मनभेद कुठलाही नाही. वैचारिक मतभेद. हा, वैचारिक मतभेद आहेत. एवढाच विषय आहे. त्यामुळे असं वाटतं त्यामुळे आमच्या दोघांच्या बोलण्याचा विषय पडू द्यावा सगळ्यांना. सगळ्यांचा विषय पडू द्यावा. हे वस्तुस्थिती आहे. ही भूमिका घेऊ शकतो. योगायोगाने एकत्र येतोय आपण. ही वस्तुस्थिती आहे. जरा इकडे सरका. आजच्या मीटिंगचं एवढं जरी साफल्य झालं तरी पुरेसं आहे बघा. ऐका ना, वैचारिक असावा. प्रत्येकाच्या बरोबर असंच आहे. आज जरी समजा मी लातूरला साज जरी गेलो तर अनेक बरोबर किंवा चांगली तर गोष्ट आमच्या आहे. संघटनेच्या आणि तसलं पाहिजे. त्यामुळे माझं एवढं म्हणणं आहे आमचं दोघांचं ऐका ना, विषय भरकटत चाललेत परत. मुद्दा जो आहे भगवान माने साहेबांचा पद आता रिक्त झालेला आहे, ते भरायचं आहे आपल्याला. ह्याच्यावरती योग्य व्यक्ती सांगा. झाला असतील राजीनामा मंजूर करायच्या आधी संस्थापित अध्यक्ष राहावं, बरोबर, आणि त्यांनीच पदही द्यावी. पण अध्यक्षाला तेवढा हे आहे. अधिकार आहे. अधिकार कारण त्यांनी पद निर्माण करावी आणि त्याचा चेंज रिपोर्ट फक्त दाखल करायचा असतो. तिथे काय निवडणूक काहीही नसते. आत्ताच ह्या ह्याच्यामध्ये डिक्लेअर करा. बरोबर आहे, बरोबर आहे. राईट बरोबर आहे. पण आपला जो बायलॉज आहे त्या बायलॉजच्या अनुसरून आपल्याला कार्यवाही करावी लागेल. बायलॉज का सांगतं? बायलॉज मध्ये संस्थापक अध्यक्षाचं पद आहे का? नाही नाही, हे मुद्दा मानलेला आहे. हे पाहतो क्रिएट करता येतं. क्रिएट करता येतं. त्याला चॅरिटी कमिशनरची परवानगी मिळते, लागते, मान्यता लागते. चेंज रिपोर्ट मध्ये हे मिळते. सगळे नाही, कोण रिस्पॉन्सिबल आहे त्याला? नाही, मला सांगा, चॅरिटी कमिशनर कडे सगळे डॉक्युमेंट लिहून देणे, त्यांना दाखवणे, त्यांच्याकडनं पुन्हा ते सुधारित प्रस्ताव मंजूर करून घेणे कोण करणार आहे? सचिव करतो ना. काय सचिव? काय सचिवाला या हे जे संघटन स्थापन झालेलं आहे याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी किती वेळ दिला आणि कुणी किती वेळ दिला सांगा मला. ते आता मागचं सोडा नाही. पुढं तेच होणार आहे. म्हणून मला काय म्हणायचंय, मला कोणतंही पद नको. ठीक आहे ना, ऐका. मी बोलतो तुम्हाला, सोपं काय नाही. आज declare करायचं. दोन जागा मला. आज declare करायचं. आज declare करायचं. सगळ्यांनी मिळून चेंज रिपोर्ट दाखल करायचा असतो. तुमचं पद, बाकीच्यांची पद ही करायची, फायनल करायची आज. आणि तुम्ही डिक्लेअर का क्रियाशील जिल्हे पूर्ण इथं म्हणजे उपस्थित आहेत. क्रियाशील जिल्हे कोणचा? नाही नाही, क्रियाशील जेवढे जिल्हे तेवढे तो आहेत. संघटना स्थापन करताना किती आपण त्या सगळ्या गोष्टी विचार करता, प्रत्येक जिल्ह्यातून किती लोक सगळ्यांपर्यंत असं उत्सुक काही मेजॉरिटीला महत्व आहे ना, किती जिल्हे आहेत आपले. पण आता ते बाकी जिल्हे येत नाहीत तर मग करायचं काय? स्थापन करताना नियोजन काय होतं आपलं? काय होतं नियोजन? माहितच असं काही नाही. प्रत्येक जिल्ह्यातून 2 लोक पाठवणार, जिल्हा ठरवणार कोण पाठवणार, म्हणजे त्या जिल्ह्याची सगळी संमती येऊन ते 2 लोक येणार, त्यानंतर त्यांच्यामधून कोण अध्यक्ष असं उत्सुक. ऐका ना, सर, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. या ठिकाणी ऐका ना, हो सर, थोडंच मिनिट. या ठिकाणी काय की फक्त महासंघाला गती देण्यासाठी रोटेशन इंटरनली करता येते का नाही याच्यावरती चर्चा होते. पहिली गोष्ट इथंच आता इथं असलेल्या लोकांमध्येच याच्यामध्ये पद उन्नती म्हणा किंवा पद चेंज केले जाऊ शकतात का नाही याच्यावरतीच बोला. होऊ शकते ना चेंज करता येतं, परंतु जे रोटेशन रीतसर सदस्य आहेत नाही एवढे सभासद त्यांना तो अधिकार आहे. पहिल्यांदा हे सदस्य कोण कोण आहेत ते नावं लिहा, किती झाले ते पहा,
त्याला ठराव पास करून घ्या आणि त्या फॉर्मवर तसं लिहिलेलं आहे ते ह्या ठरावानुसार त्यांच्या रीतसर सभासद मंजूर झाल्यावर हे त्याच्यामध्ये सचिव उपाध्यक्ष अध्यक्ष यांच्या स्वाक्षऱ्या घ्या आणि त्यानंतर मग त्या सदस्यामधून मग काय फेरबदल करायचा असेल आणि त्याचा चेंज रिपोर्ट पॅरिटी कमिशनरला आपल्याला पाठवावा. हा, त्यांची मंजुरी झाली तिथं final. ठराव पास करा सगळा. कारण मी एका ट्रस्टचा अध्यक्ष आहे मला माहिती आहे. हो, माहिती आहे. आणि जनरल बायलॉज सगळीकडे सारखे असतात वकील साहेब. जनरल बायलॉज सगळीकडे सारखे असतात. ट्रस्टला असू द्या सामाजिक संस्थेला असू द्या सगळीकडे रिपोर्ट सुद्धा आपण करू शकतो. हा, आणि ती पद्धत फक्त चेंज रिपोर्ट दाखल करायचा असतो आणि त्याला मान्यता चॅरिटी देतं मला माहिती आहे. आणि ते पदं देण्याचा अधिकार सुद्धा तुम्ही त्याचा ठराव घ्यावा लागेल अध्यक्षता असतो. सगळ्यांना मंजुरी द्यावी लागेल अध्यक्षता तरच तुमचा अध्यक्ष तुमचा आहे. किंवा अधिकार सर तुमचा आहे. हो ना, मग ते देतील ना तुम्हाला 30 सांगायला तुमचा अधिकार आहे. डॉक्टर साहेब तुमचा अधिकार आहे. तुम्हाला आम्ही मगापासून 30 सांगालो की तुमचा अधिकार आमच्याकडे नाही. मान्य करत नाही ना, नाही ना, मान्य करता काय करायचं सांगा. बोलाय तुम्ही नाही बोलता कसं काय गप्प बसायला. आता प्रत्येकानं आपलं आपलं मनोबत सांगा. आपल्याला काय इच्छा असेल एक मिनिट, डॉक्टर साहेब बोलतात ते. पुन्हा कुणाचे राजीनामे आहेत ते स्वीकृत करा आणि ठराव पास करा. पुन्हा काही जर नाही, 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 त्याच्यामध्ये नाही. तुम्ही बॉडी नवीन डिक्लेअर केली का ऑटोमॅटिक आभारणी होणार. ऑटोमॅटिक आभारणी होईल ना. त्या पदावर तुम्ही दुसऱ्याची नियुक्ती केली पहिला ऑटोमॅटिक आभारणी होईल. ते तसं नाही नियुक्त करतायत त्यांना ती सर्वानुमते म्हणालो. सर्वानुमते होईल. कुणी आम्ही कुणाचं आता मला काय म्हणायचं तुमचं मत सांगा. तुमचं प्रत्येकानं आपलं मत सांगा. माझं मत संपत्ती कोणी अध्यक्ष व्हावं, सचिव असावं, उपाध्यक्ष कोणी व्हायचं ते व्हावं. असा प्रत्येकानं आपलं आपलं मत दाखल करा. ते मेजॉरिटी घ्या नाही तर आवाजी मतदानानं घ्या नाही तर मतदानानं घ्या. मध्ये गुप्त मतदानानं ठरवायला पाहिजे असं ह्याच्यामध्ये नाही हो. असं ऐका ना, ऐका ना. आवाजी मतदान कुठलं तुम्ही इंडियन कॉन्स्टिट्यूशन बदला असं नसतं ते. अरे उद्या ना कॉन्स्टिट्यूशन गुप्त मतदान आहे. कॉन्स्टिट्यूशन मतदान आहे. जर दोन उमेदवार असतील तर असतं ते. मध्ये काय आहे ते सांगा. दोन उमेदवार असतील तर त्या गोष्टी होतील. बिनविरोध करा हो. आम्ही तुम्ही डिक्लेअर करा. बिनविरोध करा. हो ना, ठीक आहे मग. बरं ठीक आहे तुम्हाला ज्याचं नाव करायचं ते करा. बरं, एक मिनिट ऐका. बघू काय. बरं, ऐका ना. बरं, सांगा. आम्ही जे केली महाराज. एक काम करा. कोणाला सुरू करा, बोला. त्याच्यानंतर ठरवा. सचिव साहेब अनुमोदन द्या ना तुम्ही. बोलायचे, महाराज बोला. सुरज महाराज बोला. हो, सुरज. एक मिनिट बोलू का मी? हा, सुरज बोला. नवाब नमुना आहे. नमुना आहे. माझं म्हणणं काय माहितीये का, तर जेव्हा आपण एक आता महासंघाची आपण निर्मिती केलेली आहे जवळजवळ एक 4.5 वर्ष झाले. 2 ते 3 वर्ष व्हायला लागले आपण महासंघाची निर्मिती केलेली आहे. 4.5 वर्ष जवळजवळ झाल्याच्या नंतर काय झालं, आता हे 2 वर्ष तर जवळजवळ आपल्या कोविड मध्येच गेले आणि पहिल्याने 6 महिने आपलं रजिस्ट्रेशन हे 6 महिने वर्ष त्याच्यात निघून गेला. जवळजवळ आपल्याला 1 ते 1.5 वर्ष यांना काम करण्यासाठी संधी मिळालेली आहे. त्याच्यामध्ये काय आता कसं आहे, आपल्याला तर महासंघच आपला तयार करायचा नाही. एक तर आपण सुरुवात आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येकाचे काम चालू आहेत, थोडे छोटे मोठे कमी जास्त, आणि प्रत्येक ठिकाणी थोडे बहुत संघटना विरोध वगैरे असणारच आहे. कारण कसं असते, काही लोकांना संघटनेचं काम जरी करायचं नसेल तर विरोध करायचा, त्याला विरोध करणारे खूप असतात. काढी टाकायची, फोटा टाकायचा, निघून जायचं. ते प्रत्येक जिल्ह्यात असते, प्रत्येक ठिकाणी असतात. 2 संघटना 3 संघटना असतात. असे बी नाही का, तर राजकारणामध्ये महाराष्ट्राचं सरकार चालते, त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किती पक्ष आहेत, ते पक्ष असतात. पण त्याच्यामध्ये जे काम करत जातात, जे चांगलं काम करते त्याचा विजय होत असतो, ते सरकार चालवते. त्या प्रकारे काय करायचं माहिती आहे काय, 1 मिनिट पुढे घेऊ नका, 2 मिनिट. हॅलो कसं आहे, सरकार चालते तसं आपण बी काय करायचं आपल्या याच्यामध्ये संघटना. असं नाही की आपण म्हणणार नाही की आपल्या ज्या जिल्ह्यात 3 संघटना आहेत त्यांनी यावं, आपण आपलं चांगलं काम करत जा. बाकीचे लोक आपल्यासोबत ऑटोमॅटिक जोडले जाणार. जे आपल्यासोबत काम करायला तयार आहेत त्यांना आपल्यामध्ये सामील करून घ्या. असं नाही की हे तो असा केला तो तसा केला, असं कधीही विरोध करू नका. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल,
महासंघाचे माणसं असतील, महासंघाच्या माणसामध्ये जेव्हा काम करतो आपण, महासंघाच्या माणसांनी जे आता जे बॉडी निर्माण करणार आहात तुम्ही, की नाही का नुसतं पद घेतलं घरी बसलं, हे नको आहे. मग ते कोणी असू द्या, त्याला जर त्याच्या मनातून खरंच त्याच्या कामामध्ये, प्रत्येक व्यस्त आहे, प्रत्येकाला संसार आहे, असे कोणी संन्यासी नाहीत, प्रत्येकाला वेळ असतो, त्याच्यापैकी कमीत कमी त्यांनी 40% तरी टाइम समाजाप्रती देत असेल, त्या माणसानंच अध्यक्ष व्हावं. ते कोणी असू द्या, मग असं नाही, असं नाही म्हणत की मी खूप मोठा आहे मला अध्यक्ष व्हायचं, असं नाही. ज्या माणसानं समाजाप्रती वेळ देणारा पाहिजे, भलेही त्याच्यापाशी पैसे नको असून आपण जिल्ह्याच्या बॉडीचे पैसे आपण त्यांना देऊ, जिल्ह्यामधून आपण पैसे जमा करू, वाटल्या संघाला, महासंघाला आपण त्याला निधी महासंघाला आपण देऊ, जोपर्यंत चालला नाही तोपर्यंत आपण पैसे खर्च करू, तो महासंघ आपण चालू. त्यांनी फक्त काम करायचं, फक्त आपल्या जिल्ह्याच्या माणसाचा आढावा घ्यायचा, महिन्यातून कमीत कमी महिन्यातून एक चक्कर तरी त्याची प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मीटिंग झाली पाहिजे. त्याच्या सदस्यासोबत, त्याच्या जिल्ह्यासोबतचे 4 माणसं असतील, 5 माणसं, त्यांनी भेट द्यायचं. ते प्रत्येक ठिकाणी चालत गेलं, कार्यक्रम होत गेला, त्यांना म्हणायचं तुम्ही काय कार्यक्रम घ्या, तिकडे तिकडे निधी कमी. ज्यावेळेस आपण सुरुवात केली, आपण म्हणजे पैसे कोण देणार, ज्यावेळेस आपण सुरुवात केली ओदरपूरची मिळवला काही ना काही निधी म्हणजे थोडा बहुत खर्च करतो. असं जर महासंघाच्या माणसानं जे काम करायला तयारी असेल, त्याची आपण बॉडी फुल मारत कसं माहिती का, असं जर करणारे माणसं असतील चांगलं, तर आपण महासंघाची आपण निर्मिती करू. आपण असं आपण जर चांगलं काम केलं, ते बाकीच्या संघटना किती असू द्या, आकडा असेल, त्याच्यावर दुसरे कोणते असतील, महासंघ जे काय असतील ते असू द्या, काही पण ज्यावेळेस आपण चांगलं काम करू त्यावेळेस ते ऑटोमॅटिक आपल्याकडे जोडलं जातं. त्यावेळेस त्यांनी जळतील, त्यावेळेस वाटलं की त्यांना काहीतरी वेगळं काम करायला लागले. आपण मराठवाड्यात महासंघ काय, आपण जर असं 2 वर्ष चांगलं काम केलं तर हे महाराष्ट्र महासंघ होऊन जाईल. मनातून चांगलं काम करणारे आणि अध्यक्षाचे व्हायचं असं ना, त्यांनी समाजाप्रती त्याच्या लाईफ मध्ये 40% ते 35 ते 40% टाइम समाजाप्रती देत असं त्यांनीच अध्यक्ष व्हावा. आपलं त्याला पूर्ण अनुमोदन आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांनी, जिल्ह्यातून आलेल्या समाज बांधवांनी त्यांना विरोध करू नये. कोणी असो त्याला सहानुभूतीपूर्वक त्यांना अध्यक्ष होऊ द्या. जर कोणी सचिव असेल, सचिवांनी त्यांनी 30% तरी त्याच्यासोबत द्यावा. म्हणजे त्यांच्यासोबत जिल्हा अध्यक्षांना समजा एखाद्या त्याच्यामध्ये कोषाध्यक्ष असेल, सचिव असेल, सहसचिव असेल, एखाद्या 2 माणसाला घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक राऊंड मारायचा, तर म्हणजे संघटन मजबूत होते. त्याला अध्यक्ष वर्षभर त्यांना भेटायचंच नाही. घेतली मीटिंग सेंटरमध्ये या जिल्हा अध्यक्ष म्हणलं तर असं होऊ शकत नाही. त्यांची पूर्ण फेरी असलच पाहिजे. त्याच्या महिन्यातून कमीत कमी त्यांनी 8 दिवस ते 10 दिवस जर वेळ दिला समजा, 8 ते 10 दिवस महिन्यातले, तर बाकी प्रत्येक जिल्ह्याला एक भेट होते. त्याची 2 दिवस त्यांची बाकी वैयक्तिक मीटिंग समजा आपल्या मराठवाड्याच्या याच्यावर संघर्ष होता. महिन्यातले 10 दिवस जर कोणी आपल्या समाजाप्रती देत असेल, त्यांनी महासंघाचा अध्यक्ष व्हावा. त्याला आपलं पूर्ण अनुमोदन असेल. कोणी असो, त्यांनी मनातून आता मी 10 दिवस समाजाप्रती देतो. वाटतात जे थोडा माझ्याकडे पैसे नसतील, पैसे थोडे बहुत खर्च करू शकतो, तर मला काय लागलं तर बाकी आम्ही मदत करू. वेळ देणारा पाहिजे. पैसा खूप सगळ्या कशा काय काय पैसा जळण्याच्या 6 महिने जळणार नाही, पण त्याला वेळ नाही. पैसेवाला म्हणून असतो त्याला वेळ नसतो, ज्याच्याकडे वेळ असतो त्याच्याकडे पैसा नसतो. असं जर कोणी बी समजा आपल्या बॉडीवर असं नाही, असा द्वेष बी करू नका की बघा मला अध्यक्ष व्हायचं होतं, त्यानं झाला मग मला काम नाही करायचं. ते असं मनात कधी भावना, खरंच समाजाप्रती तुम्हाला कुठली भावना असेल तर तुम्ही विरोध करू नका. ते कोणी असले तर अनुमोदन द्या, तुम्ही त्यासोबत काम करा. तुमची इच्छा असेल तुम्ही दुसरं पद घ्या. असं नाही की अध्यक्ष झालं म्हणजे काय मोठं नाही. समाजाप्रती कुठले असू दे, आपण समाजाच्या याच्यामध्ये आहोत ना, समाजाचं काम करा. आपण इथं करू, आपण काय करतो हे दिसत नाही, वरून बघणारा खूप मोठा आहे, वरून बघत असतो. त्याचं कधी जे मनातून चांगलं काम करू त्याचं कधी चांगलंच होणार. तुम्ही अंतःकरणातून कामाला लागा, अंतःकरणातून चांगलं मनातून. आता आमचे महाराज म्हणजे फक्त तुम्ही संघटन म्हणजे काय, त्यांनी आता त्यांचं मनातून जे त्यांचं जे आता परिषद झालं त्यांनी उकळलं ते योग्य आहे. म्हणजे काय, जो पण जेव्हा माणसाला वाटते ना आपण काम करून उगाच यायचं, बोलवायचं, एक दिवस द्यायचा. पूर्ण वेळा मॅडम 300 किलोमीटर आलं, झोप नाही. 300 किलोमीटर सफर करून आता 300 किलोमीटर जायचं त्याला. 600 किलोमीटर म्हणजे सोपी गोष्ट आहे का? एक तर बेजार व्हायचं, पैसे खर्च करायचे, इथून काहीच नाही. यांना अमुक बोलणार, त्यांना तमुक बोलणार, बोलण्याची भांडणं करायची, संध्याकाळी घरी जायचं. काय होणार आहे असं? संघटन होईल का? होणार नाही. खरंच आपला समाजापुढे तळमळ आहे, कुठंतरी कमीपणा घ्या. कोणाला तुम्ही दुसऱ्याला मोठं केलं ना, ऑटोमॅटिक आपण बी मोठे होणार. सगळ्याला आपण काय करायचं, अनुमोदन द्या. चांगला माणूस निवडा, गरीब असतात त्यांना समाजापुढे त्याची खरंच प्रतिक्रिया चांगल्या समाजापुढे त्याने काम करू शकतो, त्यांना समाजाला वेळ देऊ शकतो. हा माणूस
संघटनेच्या अध्यक्षित करायला हरकत नाही. आता बरोबर आहे, आता भारती साहेबांना आता पण खूप काम केलं, चांगलं झालं, वेळेनुसार वयानुसार होत नाही. आता भारती काका आहे, आता ते आमच्या साडूचे वडील आहेत, मिसेसचे मामा आहेत, आता भगवान भारती साहेब, त्यांचे मला घरगुती माहिती बाबा आहेत त्यांचे कसं माहिती वेळेनुसार त्यांना होईन झालं, त्यांना बाहेर जाता येईना, त्यांचं त्याच्यामुळे अध्यक्ष त्यांचा राजीनामा मंजूर करायचा की नाही हे नाही, ते कधी येतात आपण बोलूया, पण कसं आहे त्यांना होत नाही. आता घराच्या बाहेर जायचं, त्यांनी पुन्हा ते गुरुद्वाराचा पूर्ण कारभार बघतात, त्यांनी ते पण राजीनामा दिला, पण ते लोक त्यांना घेऊ देत नाही. त्यांच्या घरी जाऊन गाडी घेऊन त्यांनी 3 घंटे काम करतात. गुरुद्वारांनी पैसा खूप आहे, एखादा दिमाग नाही, सगळं भारती साहेब बघतात. गुरुद्वाराची पूर्ण प्रॉपर्टी 800 रुपयाची प्रॉपर्टी भारती साहेब बघतात. त्याला देखील वेळ नाही, इथं पण वेळ भेटणं झाला त्याला. ते म्हणतात कुठं कोर्ट यावं लागतं मिटिंग, त्यांना येणं होत नाही. मी आहे सोबत, आपल्याला कधी मार्गदर्शन त्यांचे भेटते, ते त्यांना दुसरा माणूस जुळते ना आपल्यासोबत चांगला, वैचारिक माणूस, विचारायला चांगला असणारा माणूस, त्या माणसाला ते पद देऊ आपण चांगले आहे. आता जे आपल्याला सपोर्ट करतात, आता भारती साहेब आपले सेंटर पॉईंट आहेत. आता आमचं नांदेड कसं आहे, पुढे आउट साईडला भारत पडायचं साईडला. आता एक भारती साहेब आहे, ते इथं आहे सेंटरमध्ये. कधी समजा त्यांनी मला जिल्हाध्यक्ष महिन्याला फिरणं होत नाही, प्रवास होत नाही इकडं तिकडं, त्यांना कुठलं ते पद राहू द्या आपल्यासोबत, त्यांना मोठं पद कोर कमिटी अध्यक्ष करा. त्याच्यामध्ये मार्गदर्शक त्यांचं एक आपल्याला मार्गदर्शन पाहिजे, मार्गदर्शक काहीतरी ठेवायलाच पाहिजे त्यांना. असं हे पूर्ण एकदम मोकळं नाही करता येईल, आम्ही तुम्हाला करणार नाही. तुम्ही डायरेक्ट आज मुंबई केलं तर मग आमचं कसं होईल? तुमचा आशीर्वाद पाहिजे की नाही, तुम्ही राहायलाच पाहिजे, सोबत राहणं गरजेचं आहे. आणि कोणीही पूर्णपणे असं हात वर करून जाऊ नये, सगळ्याचं सहकार्य असल्याशिवाय कुठलंही चालत नाही, एकट्यानं कुठलंही काम होत नाही. संघटन करायचं असेल तर खरंच मनातून अंतकरणातून, मनात कोणाबद्दल द्वेष असेल, यानं झाला तर मला नाही करायचं, हे नको आहे, मला दुसरा पाहिजे, असं नाही. त्यानं समाजाप्रती काम करा, तुम्ही त्याला अनुभवून द्या, द्या थोडं मनभेद असतील हे बाजूला काढा. त्या माणसाला खरंच कोणी करत असेल त्यांनी स्वतः नाव सुचवा, मी हे काम करू शकतो. अध्यक्षाने मिनिमम 10 दिवस टाइम द्यायला पाहिजे, मला 20 दिवस त्यांनी त्याच्या घरचं काम करू द्या. सुट्ट्या आता गव्हर्नमेंट कर्मचारी जरी असेल एखादा टायमिंग, तर असे 5-6 सुट्ट्या भेटतात, 5-6 सेकंड सॅटर्डे 7-8 भेटतात, ते घरी वापरायचे नाही, तिकडे वापरायचे. असे तयारी तर करू शकतात. जिल्हाध्यक्ष कोणी वापरतो, आपल्या मराठवाड्याचा अध्यक्ष व्हायचं असेल ना, त्यांनी 10 दिवस टाइम द्यायलाच पाहिजे. कारण कसं महिन्यात एक मध्ये 8 जिल्हा 8 दिवस, 2 दिवस काहीतरी दुसरे काम मिटिंग असतात, तर त्यांनी अध्यक्ष व्हावा. त्यांना आपण पूर्ण अनुमोदन राहील, पण मनातून त्याच्या इच्छेप्रमाणे असेल तर त्याच्याकडे पैसा कमी असला तरी चालेल. सचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण कोण करायचे ते करा. आणि असा नाही विचार करू नका की आज समजा हे आलं नाही त्यानं, आज तुम्ही आलात, आज म्हणजे जालना जिल्हा आला नाही, बरोबर आहे, उद्या ते जालना जिल्ह्याची पुढच्या मिटिंगला मी येऊ शकत नाही, नांदेड जिल्ह्याचे नाही, उद्या ते उस्मानाबाद येत नाही, त्यांना उस्मानाबादून रोड कसला माहिती आहे का, नांदेड लातूर 6 घंटे, 10 घंटे लागतात. आम्हाला माहित आहे सकाळी 6ला निघत 3 वाजतात, म्हणजे खरंच नाही ना, येऊ शकत नाही प्रत्येक वेळेस मिटिंग. खरंच गरज असेल तर वेळ करा, मग ऑटोमॅटिक होत राहते. काही ना काहीतरी सोक्ष लावा, होत राहतात. कोणाला काय करायचं, आणि आपण पुन्हा तुम्हाला वाटतं आपण त्याला बोलू ना, तर बघा आम्ही आज अशी हे केली, तुम्ही त्या दिवशी आला नव्हता, तुमच्यामध्ये 2 पद्धती आम्ही कुठल्या तरी पदावर ठेवू, तुमचे 2 माणसं तुम्ही निवडा, आम्हाला द्या, आपण तर मागच्या वेळेस आताही करा ना. 3 वेळा कोणाला वेळा याच वेळेमध्ये वेळ घालण्यापेक्षा आज गेले की आज दिसून होती, उद्या यायला त्याची परिस्थिती नाही. झटपट निर्णय घ्या, समाधानकारक पार पडली ना, सगळ्या समाधानासाठी आराम काय वाटतं तुम्हाला विचार करा. मला जे वाटतं ते मी बोललो, त्यांचे सर्वांनी मला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. सुरस्वर बोलले, सुरस्वरच्या बोलण्याला मी मनात खूप आनंद देतो, आणि विशेष त्यांचीच या ठिकाणी पुनरुक्ती अशी करतो. सुरस्वरने एक मुद्दा सुंदर मांडलाय, तोच मुद्दा या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी अगोदर मांडला होता, जेव्हा सर्वांना एकत्रित घ्या, बरोबर आहे. पण त्यांनी असा सुंदर मुद्दा मांडला की यावेळेला आपण हजर आहे, जालन्यावर येणार, दुसऱ्याला जालन्यावर येते, उस्मानाबाद मध्ये येणारच नाही, बरोबर आहे. म्हणून हे सततच घडत राहणार आहे, हे पुन्हा असं घडू नये. आपण इथं आलेलो आहे, त्यांना आपण सूचना देऊ शकतो, तुम्ही त्यावेळेस आलेलो नव्हता, बरोबर आहे. म्हणून त्यांनी जे बोलले त्यांना आमचं पूर्ण माझं अनुमोदन आहे व्यक्तिशः त्यांच्या बोलण्याला. आणि जो मुद्दा आपण सध्या हाताळतोय त्या मुद्द्यासाठी असं म्हणणं आहे, आता आदरणीय अभिजित सरांनी या ठिकाणी म्हणजे संपत भवनचं या ठिकाणी नाव सुचवलं, आणि खरं म्हणजे आता डॉक्टर साहेब म्हणतात स्वतः मी थकलोय बुवा, बरोबर आहे की नाही. तर माझं मत आहे की डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून राहावं, आणि संपत भवन शिबिराप्रमाणे या ठिकाणी अध्यक्ष व्हावं, म्हणजे करावं. जर संपत भवन या ठिकाणी अध्यक्ष म्हणून संपत भवनची सर्वांच्या मतानं जर झाली तर आमचा संपूर्ण बीड जिल्ह्याचं भाऊला शब्द देतो, आम्ही तुमच्याच बरोबर तन मन धनाने या ठिकाणी असू, आणि त्याही
जडणघडण कशी होईल. पण आता जे म्हणले ना 10 तास, आम्ही असं म्हणू की 11 तास भर कसं या ठिकाणी वेळ देतील यासाठी आमचा पूर्ण बीड जिल्हा त्यांच्या पाठीमागे असेल. दिवस एक नाही दिवस तुमच्या मताप्रमाणे दिवसभर म्हणजे संपत भाऊच्या ठिकाण अध्यक्षपदासाठी माझं पूर्ण या ठिकाणं अगदी मनापासून या ठिकाण अनुमोदन या ठिकाणी आहे असं मी या ठिकाणी जाहीर सांगतो. माझं अजून वैयक्तिक मत आहे, माझं वैयक्तिक मत आहे ह्याच्याबरोबर सहसचिव क्रिएट करून किंवा त्याच्याबरोबर तुला ते काही पद हे बघून अवधूतगिरी हा ऍक्टिव्ह मुलगा आहे, ही कागदपत्राची डॉक्टर साहेबांच्या अंडर राहून अवधूतगिरी परभणी गंगाखेड त्याला प्रोसिजर आहे, त्याला प्रोसिजर आहे, असं काही करता येत नाही. माझं वैयक्तिक मत आहे. संघटनेचे नियमावली आहे बरोबर. आता फक्त ही जी बॉडी आहे हो हो हो. ही त्याच्यामध्ये सचिव साहेब माहिती आहे का? हे तुम्हाला पळापळी करावं. नाही फेरबदल असू द्या. मला काय कोर कमिटीच्या अध्यक्षाची निवड करा की मग लगेच. अध्यक्ष डॉक्टर PL भारती यांनाच करावं सिनियरिटीनुसार. इच्छा आहे का नाही सांगा ना. तुमची इच्छा आहे का? संस्थापक अध्यक्ष आणि कोर कमिटी अध्यक्ष. एक मिनिट आहे का, एक मिनिट. इथं सांगा सगळे तुमच्या काय हातात आम्ही बळ देत नाही. प्रथम या बैठकीमध्ये बैठकीची सकाळपासून चाललेली जी विचारधारा आहे कुठल्या तरी निर्णयाकडे चालू आहे. त्या निर्णयातून माझं नाव या महासंघाचा अध्यक्ष असावा म्हणून अभिजित श्रीनं सुचवले. त्याबद्दल त्यांचे अत्यंत धन्यवाद, त्यांचा आभारी आहे. पण दुसरी अशी गोष्ट, ज्या ठिकाणी बहुमत नसेल ते मला अध्यक्षपद स्वीकारायचं नाही हा माझा विचार. त्यांनी सुचवले, त्यांचा आभारी आहे. पण जर कोणाचा काही आक्षेप असेल आणि महासंघाची विचारधारा तशी आहे, घटना तशी आहे, निर्णय कसा होतो कुणीतरी त्यांना सांगितले आणि कुणीतरी मी त्यांना सांगितले, माझ्या वतीने कुणीतरी सांगितले आणि त्यांनी माझं नाव सुचवलंय. हे जर तुम्हाला सगळ्यांना मान्य नसेल तर त्या पदाला मलाही स्वीकारायला काय येत नाही. मला ते पद स्वीकारायचं नाही. मला पद कसं स्वीकारायचं आहे, माझ्या कुणीतरी जवळच्यानं पाठवले हे पद नकोय मला बहुमताचं पद पाहिजे. बहुमताच्या पदाचा मी आदर करीन. आणि जे तुमचा प्रश्न आहे की महिन्यामधले 10 दिवस द्यायला, मी तुम्हाला असे शब्द देतो, वचन देतो की तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने महिन्याचे 15 दिवस तरी तुम्हाला हे बहुमत असेल तर अजून काय असतं, सूचक आहे, अनुमोदन कुणीच दिलं. अनुमोदन जे देणारे ते काही संभ्रमात असतील, कोणी इच्छुक असतील आणि जर का कोणी पुढे येत असेल आणि काम करणारा असेल तर माझी जी म्हणजे विचारधारा आहे त्याच्याबरोबर राहून त्याच्याकडून काही करून घेता येते का, तो समाजासाठी काही योगदान देतो का, मग ते मीच पुढे होऊन का करावं. मी पाठीमागून राहून बी करू शकतो. मला पाठीमागे राहून बी कोणाला तरी पुढे करून काम करून घेता येतो आणि जो मागं राहतो तो मोठा असतो. म्हणून मला असं वाटतं जर क्रियाशील अजून कोणी असेल याच्यामध्ये, कोणी इच्छुक असेल तर पुढे यावं आणि त्याच्यावर विचारमंथन करून तुम्ही सर्वांनी ठराव घ्यावा आणि तो ठराव पास जसा होईल तसा तुम्हाला मान्य आहे. आणि जर याच्यातून माझ्याकडे अध्यक्षपद आलं तर अनेक दिवस, अनेक प्रवास, रात्रा आणि दिवस आम्ही आणि डॉक्टर साहेबांनी, मला वाटतं या 4-4.5 वर्षामध्ये दोघांचा सान्निध्य जास्त आला असं मला. तुमचं सगळ्यांचं आहेच, माझा आला असेल. त्या डॉक्टर साहेबाचा अनुभव, त्या डॉक्टर साहेबाचं ज्ञान किंवा त्या डॉक्टर साहेबाचं गोसावी समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये असणारे नाव, त्या डॉक्टर साहेबांचं जर डोक्यावर हात असेल ते ठेवतीलच. मी असेल किंवा माझे होते कुणी असेल ते का ठेवतील. त्यांनी आतापर्यंत समाजासाठी सगळं योगदान, त्याला अध्यक्ष करायचे तो समाजाचाच असेल. डॉक्टर साहेबांचे आशीर्वाद, डॉक्टर साहेबांचं मानस त्या हिशोबाला आणि तुमचं बहुमत असेल तर तुम्ही दिलेल्या शब्दाला मी 15 दिवस देईल आणि 15 दिवस देऊन तुम्ही बरोबर राहणं हे सुद्धा तुम्ही पाळा. शब्द मी दिला ही माझी जबाबदारी पाळायची. नुसतं तुम्ही उद्या विचारायचं नाही, तुम्हाला सुद्धा मी विचारणार आहे की तुम्ही काय मदत केली. मला तुम्ही विचारा, अध्यक्ष म्हणून तुम्ही काय काम केलं इतके दिवसामध्ये, या 6 महिन्यामध्ये मला हिशोब विचारा.
फक्त मला 6 महिने द्या. 6 महिन्याच्या बैठकीचे मला हिशोब विचारा आणि हिशोब विचारणाऱ्याला मी प्रतिप्रश्न करणार आहे हे सुद्धा तुम्ही डोक्यात घ्या. हे जे पद आहे उपाध्यक्षानं काय केलं पाहिजे, सचिवानं काय केलं पाहिजे, संघटकाचं काय काम आहे, यांनी सुद्धा यांचाही लेखाजोखा अध्यक्ष या नात्यानं, समाज बांधव या नात्यानं, या जिल्हाध्यक्षांनी काय केले. नुसता अध्यक्ष काही करू शकत नसतो. आणि मग तुमचे सगळ्याचे शब्द तुम्ही पाळा आणि माझे शब्द तुमच्या अपेक्षापेक्षा मोठं यश या महासंघाला प्राप्त करून देण्याची जबाबदारी माझी. कसं माहिती आहे काय, आता त्यांनी बोलले खरंच अंतःकरणातून जर दुसरे कोणी असतील याच्यापैकी इथल्यापैकी बरं, आता ते दुसऱ्याचा विचार सोडून द्या. घरी कोण केवढा मोठा आहे त्याचा विषय नाही. त्यांनी आज आला नाही किंवा त्यांनी येतो म्हणले होते, त्यांनी आपल्याला सांगितलं की नाही पण मी यायला लागलो, पण आजच्या लोक आज निर्णय बघा पुढची घ्या, त्यांचं काही निर्णय आला नाही. एवढ्या याच्यापैकी उपस्थित असणाऱ्यापेक्षा त्याच्यापैकी कोणाला जर खरंच 10 दिवस 12 दिवस समाजासाठी तळमळीनं काम करायची इच्छा असेल, डॉक्टर साहेब असतील, संतोष गिरी सर असतील, महाराज कोणी आपल्यापैकी बल साहेब, गिरी साहेब, म्हणजे कोणी याच्यापैकी जर कोणी वेळ देत असेल समाजासाठी त्यांनी हात वर करावा. संपत्ती परिसरला आपण त्यांना नव्याने संधी उपाध्यक्ष आहे का त्यांनी तुमच्या मनातून सांगा. असं नाही किंवा त्यांना केलं तर आपण कसं म्हणा असं विचारलं. तुमची तळमळ फक्त पाहिजे आम्हाला. तळमळीनं असताना माणूस फक्त करायला तयार करा, आम्ही त्यांच्यासाठी तर आपण वेळ द्यायला पाहिजे. वेळ नाहीतर मी हात वर केलं वेळ देणार नाही हे मला जमणार. आम्हाला नाही, मला म्हणजे सगळ्याला जमणार नाही. कोणी असू द्या, असणाऱ्या माणूस असेल तर हात वर करा. एक चान्स पुन्हा म्हणून नाही मला व्हायचं होतं, मला चान्स दिला नाही बोलायला, बोलू शकता. विचारला नाही म्हणून विचार करा, पुन्हा विचार करा. एकदा वेळ निघून गेला पुन्हा विचार तुम्ही तेच नाही करायचं. खरंच अंतःकरणातून असेल कोणाची इच्छा तर करू शकतात. आणि जर समजा त्यांनी थोडा वेळ देत नाही, आम्हाला थोडा वेळ 6-7 दिवस देऊ शकतो, ऐका ना पुढे सर, त्यांना म्हणजे मी 6-7 दिवस देऊ शकतो. त्यांचं पद एक रिक्त नाही, अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे, त्यांचं रिक्त आहे महासंघाचं उपाध्यक्ष पद, ते त्यांनी घेऊ शकतात. त्यांनी म्हणजे मी 15 दिवस देऊ शकत नाही, 12 दिवस 7-8 दिवस 6-7 दिवस मी सुट्टीचे दिवस कंप्लीट संघासाठी देऊ शकतो. सुट्टीचे दिवस असतील 6-7 दिवस मी 6 ते 7 दिवस वेळ कंपल्सरी देणार म्हणजे देणार. असा माणूस असेल त्यांनी उपाध्यक्ष पद स्वीकारावं. कोणी असेल तरी जे असेल त्यांनी करावं, त्यांना आपण पूर्ण करू शकतो. असेल त्याची तयारी सांगा कोणाच्या मनातून. असं त्याला वाटत नाही की मला चान्स भेटला नाही, तुम्हाला चान्स नाही बोला तुम्ही. तुम्हाला व्हायचं असलं तर कशाला एकूण एकाकडे बोलतो नाही, त्यांना म्हणायचं त्यांच्या मनात ती गोष्ट अगदी म्हणून साहेब का जबरदस्त त्यांना काय उपयोग. त्यांच्या मनात असं तर मला यायचं पण पाहिजे करणारा पाहिजे. खरं समाजात तळमळ्यात तुम्ही वेळ देऊ शकता तर वा. कोणी आत्मरी करा करू शकतात, मॅडम ताई तुम्ही पण होऊ शकता. कोणी पण ज्याने समाजाला वेळ देऊ शकता आपण त्यासाठी नव्हतं का सोबत आहोत. आपण समाजाने तळमळ करणारा माणूस त्याच्या मागे आपण आहोत. कोणी वा असं नाही की कोणी जे कोणी म्हणून त्याला प्रत्येकाला चान्स आहे. ऐका 2 मिनिटं. सर्वानुमते आपण डॉक्टर PL भाती साहेबांची संस्थापक अध्यक्षपदी निवड केलेली आहे. हे सर्वांमध्ये झालेले आहे. तर याच अनुषंगाने आणि मराठवाडा महासंघाचे श्री संपत्ती बहुपुरी यांना सुद्धा मला सुद्धा वैयक्तिक असंच वाटतंय की आता सध्या आपल्या इथं उपस्थितांमध्ये तेच योग्य कॅन्डिडेट आहेत या पदासाठी आणि त्यांची आपल्या सर्वानुमते नियुक्ती आपण करतोय आणि त्यासाठी सूचक होते अभिजित गिरी सर. 5 मिनिटं टाइम पुन्हा निर्णय घ्यायला पुन्हा म्हणू नाही. आपल्याला कसं माहिती का पुन्हा यांनी गडबड केली डायरेक्ट त्यांनी सगळेच म्हणलं मी झालो नाही असं होऊ नये ना. त्यांना 5 मिनिटं विचार करा. नाही तसं नाही माझं म्हणणं काय ज्याला जे पद पाहिजे ज्याला कार्य अध्यक्ष पण डिक्लेअर होईल. आपल्या संस्थापकीय अध्यक्ष त्यांचं मनोगत व्यक्त करेल आणि बाकीच्या कुणाच्या मनात शंका कुशंका असतील तर तोपर्यंत त्यांनी ते क्लिअर करावं. कार्य केलं पाहिजे. इतक्या वेळ थांबलं 10 मिनिटं थांबत कसं आहे आता पुन्हा वेळ नाही. थोडक्यात बोला सर. थोडक्यातच बोला प्रवास करायचा आम्हाला. मी अध्यक्षपदाचा म्हणजे राजीनामा दिलेला आहे, साक्षीने मंजूर झालेला आहे. हे मी मानतो. मी त्या पदाला न्याय देऊ शकत नाही, त्याचे कारण तुम्हाला अगोदर सांगितलंच. आता मला संस्थापक अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांची जी काय रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, त्याचा मान ठेवायला हरकत नाही.
पण मला संस्थापक अध्यक्ष म्हणल्यानंतर ते पद शोभेची वस्तू होऊ नये. बरोबर आहे. शोभेची वस्तू होऊ नये की त्या कार्यक्रमाला बोलवायचं, अध्यक्षपद बहाल करायचं, त्यांना बसवायचं आणि नंतर त्याची अवहेलना करायची. हे अपमान मी सहन करून देणार नाही. झालं आतापर्यंत मी तसे अपमान सहन करून घेतले. तर याबाबत त्या अध्यक्षाने जो काही कार्यक्रम असेल तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडणं, कुणाचीही अवहेलना होणार नाही, अपमान होणार नाही याची त्यांनी दखल घेणं, हे मला फक्त या ठिकाणी सांगायचं आहे. आणि अध्यक्ष पदासाठी अगदी सुरुवातीपासूनच आमचं म्हणजे त्यांनी व्हावं अशी इच्छा होती आणि ते आज पूर्ण झालेले आहे. मला आनंद आहे. आपल्याला आमच्या यासारख्यांचे सर्वांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी निश्चित आहे. बाकीचा पदा उपाध्यक्ष पदासाठी माझं म्हणजे वैयक्तिक मत आहे किंवा नांदेड जिल्ह्यातून महादेव महाराजांना द्यावं उपाध्यक्षपद. सचिव पद दुसरं नियुक्ती द्या. सचिव इथले करा का? ऐका एक मिनिट थांबा ना वकील साहेब, तुम्ही नाही तर बट मी निघतो बाहेर. जिथं थांबेल तिथं आडू थोडं थांबा ना. अरे सकाळपासून तेच चालू, निर्णय काहीच नाही. 10ला मीटिंग चालू झाली, काय निर्णय अजून तर काहीच नाही. सचिव आपली म्हणजे संस्था इथं रजिस्ट्रेशन आहे, सगळं डॉक्युमेंट इथं आहेत, ऑफिस भारती साहेबांकडे आहे. तर त्या अनुषंगानं सचिव ही परभणी जिल्ह्यातलाच असावा एक माझं मत आहे. म्हणजे हे सगळा कारभार त्यांनी हँडल करता यावा. बरोबर आहे. धावपळ करायला डॉक्टर साहेबाला होते का? नाही. मग ते सचिव पद जर इथं दिलं परभणी जिल्ह्याला तर एक माझं वैयक्तिक मत आहे, कोण कॅन्डिडेट द्यायचा ते परभणीनं सांगावा, किंवा इथं पद राहिलं ते तर ते पूर्ण कारभार व्यवस्थितरित्या सांभाळता येईल. एक मिनिट. सचिव पद हे परभणीलाच असणं गरजेचं आहे. हेडक्वार्टर परभणी आहे आणि हे परभणीला तिथं काही महत्व आहे, सेंटर आहे, सगळं काही होते ते इथं. आणि सचिव हे पुन्हा द्यावा परभणीला. उपाध्यक्ष पदाचा त्यांची इच्छा विचारून थांबा ना बंडू महाराज 2 मिनिट दिला आणि त्यांनी राजीनामा दिला ना. मी मगाशी सांगितलं की माझं वैयक्तिक कामं आणि मला खरंच संघटनेसाठी करण्याची खूप जिद्द आहे, तळमळ आहे. परंतु मलाही माझ्या क्षेत्रात माझं वैयक्तिकरित्या माझं प्रगती पण मला महाराष्ट्र पातळीवर मला काम करायची. म्हणजे माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या मी बहाल केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये संबंध माझ्या शाखा असतील हे समाज बांधवाच्या हिताने आणि आपली शैक्षणिक दृष्टी शैक्षणिक जबाबदारी आपल्या गोसावी समाजाच्या मुलांना मोफत शिकवण्याची आज मी मराठवाडा महासंघाच्या घेतो. आम्ही प्रत्येक जिल्ह्यातून आदरणीय संतोषगिरी सरांच्या माध्यमातून आम्ही ठरवलेला आमचा अजेंडा आहे तो की आम्ही प्रत्येक जिल्ह्यातून 5 मोफत आपल्या समाजाची मुलं ज्यांना खरंच गरज आहे, त्यांच्या खरंच ते काय करू शकत नाही अशा मुलांना 5 मुलांना आम्ही ज्या ठिकाणी आमच्या शाखा असतील त्या ठिकाणी आम्ही दत्तक घेणार आहोत. तुम्ही शैक्षणिक विषय काढला तर आपल्याला जे शैक्षणिक विषयामध्ये अध्यक्ष जे आता जो विषय आहे जो विषय का काढलाय सचिव दुसऱ्याला करा. उपाध्यक्ष एवढंच बोला. तुम्हाला उपाध्यक्ष पद स्वीकार म्हणजे अडचण आहे का स्वीकारायला? अजून कोणी इच्छुक आहे? अध्यक्ष पदासाठी तुम्ही सरांचं नाव सूचित हो. केलंय आणि अध्यक्षाच्या परवानगीने आमच्या नांदेडचं पूर्ण अनुमोदन असेल ते उपाध्यक्ष पद महादेव महाराज नांदेड. नांदेड. बाकी आता बघा बाकी पद सचिव जे आहे सचिव परभणीला असले तर बरं पाहिजे. त्यांनी लेखा जोखा बघितलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये अनेक पद आहेत. सचिव हे महत्वाचं. इकडलं सगळे काय ते पुस्तिका सगळं इथं असणार. हेडक्वार्टर हे सचिव कुठला असायला पाहिजे नाही ते विचार करून नाही सांगू द्या. परभणीलाच हे सचिव परभणीला सचिव कुणी पण तुम्ही देऊ द्या. वकील साहेब आणि डॉक्टर साहेब चर्चा करून पत्र देतो तुम्हाला. हा? विचार करून पत्र देतो. इथं काय करतो आम्ही सचिव हे परभणी कोण द्यायचा तुम्ही तुमचा ठराव घ्या आणि ठराव क्रियाशील परभणीचे आहेत म्हणत किती गजन आहेत त्याच्यापैकी तुम्हाला कोण
कलेक्टर वाटतं ते त्यांची इच्छा घ्या नाही, असं सिलेक्ट म्हणून नाही. आता हे विजय बारके आहेत असं आडवले नाही की ते त्यांना वेळ देऊ शकत नाही, असं म्हणून सगळ्यापैकी आता त्यांची कोणाची इच्छा होती. हो, सर, एक मिनिट ऐका. तुम्ही असं नाही म्हणू की तुम्ही काहीतरी दुसरा माणूस आहे सचिवाला दिला हे चालणार नाही. त्या माणसाला विचारा बा, बघा, कोणी कोणाला का द्यायचं असेल सचिव पद, तसं कोणी नाही देत असेल तर देऊ सर, मी नका. ठेवत माझं नाही. काहीच म्हणणं नाही. त्याचा विषय नाही. द्यायचं विचार करून योग्य माणूस देईल तुम्हाला जे करायला त्याची तयारी आहे, असा माणूस ऐका. माणूस तयार असेल. ऐका वेळ देणार त्या आता माणसाला. एक मिनिट बोलायचे हा देवा हा विकल्प ऐका, हा विकल्प सगळा बांधून ठेवा. तेच म्हणते मी. आम्हाला ह्या अध्यक्ष व्हायचे तुमचे विकल्प बांधून ठेवा. आम्हाला इथे क्रियाशील माणूस पाहिजे. माणूस कोण आहे हे महत्वाचं नाही, त्याप्रमाणे त्याचा हिशोब ज्याला देता येतो ते द्या. येड्या बघण्याचं इथं काम नाही. उगा आमच्या गळ्यात अडकू नका आणि आम्हाला प्रश्न विचारू नका. हा ते तुमची वैयक्तिक हे दावे विकल्प बाजूला ठेवा. सचिवांना म्हणजे सगळे हे माहित पाहिजे ते ज्ञान आहे का? संस्था उगा येड्या बघण्याचं सगळं दुखू नका. आणि त्याच्याकडनं त्यांनी ते वेळोवेळी जेव्हा मिटिंग आहे त्या वेळेस त्या ठिकाणी येऊन complete यायला पाहिजे असं माणूस द्या. असा माणूस द्या. मला काय म्हणायचंय, महाराष्ट्र कंटिन्यू असेल तर राहू द्या ना. माधव महाराज कंटिन्यू करत असेल तर राहू द्या, काही अडचण नाही. मी राजीनामा declare केलेला आहे राजीनामा. काही अडचण नाही. माधव महाराज आहेत ना, कसं राहू देऊ नका. सत्तेचं मग ते वाद होण्यापेक्षा सत्तेचं आहे तुम्ही चर्चा करा ना त्याच्यावर. सत्तेचं आहे नाही, ऐका ना सर. आहेत ना सत्तेचं आहे तर काय राहते ज्यावेळेस होईल तुम्हाला एक्सपिरियन्स येतात ना, होय अनुभव आहे तुम्हाला. नाही, ऐका ना. अनुभव थोडासा वाढवा अजून पण झालं. नाही, मी काय म्हणालो अनुभव आहे तुम्हाला ते. ते झालं, परंतु या लिखापडीसाठी त्याला वेळ द्यावा लागतो. 1 तास 1 दिवस अगोदर या ठिकाणी यावं लागतं, करावं लागतं. ज्या कामं मी करायचे ते ऍडजस्ट करून करायला लागतं. हे तर समाजात काम करत असताना ऍडजस्टमेंट नकोय. चांगलं दिलबागपणे चांगल्या पद्धतीने वेळ असलेला माणूस जर दिला तर चांगलं काम होईल. अध्यक्ष 15 दिवस द्याले तुम्ही द्या ना थोडं वेळ. तुम्ही नाही ना, पण देतोय ना, जिथं शक्य आहे तिथं देतो. रेल्वे उपाध्यक्ष पद सांभाळायला तुम्ही ना नवा देऊ नका. तुमचं दुसरं माणूस कुठे तुमचं जी पद आहे का नाही त्या पदाचा माणूस आहे का आपल्याकडे? दुसरं द्यायचं कोणाला नाही नाही, ऐका ना, काही पद आपण तुम्ही या राजीनामा देऊ नका. प्रत्येक जिल्ह्यात उगा नामधारी करू नका. हे बघा, अध्यक्ष निवडणार तुम्ही एक बैठक लावा, सगळ्या जिल्ह्यातून प्रतिनिधी बोलवा आणि त्याची विषय संपू द्या. एकदम बरोबर आहे. हा, कारण आता बैठक किती वाढत जाईल. अध्यक्षाचं डिक्लेरेशन झालेलं तुम्ही ऐका ना, याच्या अगोदर जे काही नियुक्त झालेले पद आहेत त्यांचे नाव मी सांगतो. सांप्रदायिक संघटनेचे आपले अध्यक्ष म्हणून दत्ता महाराज वाहेगावकर यांची नियुक्ती झालेली आहे आणि सर्वानुमते मलाही वैयक्तिक वाटतं की त्यांनी त्या पदावर तसंच राहिला पाहिजे. शैक्षणिक चर्चा, शिक्षणाचा पूर्ण भार आणि शैक्षणिक अध्यक्ष प्राध्यापक संतोषगिरी सरांकडे आहे आणि ते तसंच राहायला पाहिजे मला वाटतंय. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रवक्ता आपल्याला आपल्या संघटनेला प्रवक्ता नाहीये, तर आता प्रवक्त्याची सगळ्यात महत्वाची जबाबदारी भरून काढणं गरजेचं आहे. सूचना होती त्याच्या अगोदर एक सहसंप्रदाय प्रमुख योगाला उभे राहिले, महाराज आलेले तर त्यांना साथ मिळेल. 100% आणि त्यांची इच्छा नाही म्हणून झालं. सचिव पद पेंडिंग होतपर्यंत सगळ्याला पद्धत दिली आपण आता मला वाटतं नाही, लातूर नाही पद द्यावं. द्यायला तेच काम चालू आहे. चर्चा चालू आहे. प्रत्येकाला पद आहे. मला काय वाटतंय, लातूरचे दोन्ही शिलेदार हे बरखड चांगल्या पद्धतीनं वक्ते, चांगल्या पद्धतीनं रोखठोकपणे बोलणारे नेते आहेत, तर त्यांनी प्रवक्ता पद मला वाटतं लातूरला दिलं पाहिजे. माझं वैयक्तिक मत बरं का. हे घेतो
नाही उपाध्यक्ष नाही. मी त्याच्यासाठी विचार केला औरंगाबाद लातूर कार्याध्यक्ष भाऊ कार्याध्यक्ष काय काय आहे ना आपण त्या औरंगाबाद तुम्ही लातूरचं नाव घेतला लातूरचा उल्लेख केला व सर्वांचे आभार. फक्त ती जबाबदारी तोलत असली तर घ्यावं या मताचे आम्ही आहोत. शोभेपुरते पदं नको, सत्कारासाठी तर बिलकुल नको. कारण आयुष्यामध्ये मधले 5-10 वर्ष एवढे आमचे सत्कार झाले म्हणजे गोपीनाथरावांपासून विलासरावांपर्यंत आणि आर पाटलापासून ते आताच्या संभाजीराव पाटलांपर्यंत या कुठल्याही आम्हाला महत्त्वाकांक्षा इच्छा अपेक्षा नाहीत. परत एकदा लातूरकरांच्या वतीने तुमचे आभार मानतो. ही जबाबदारी तोलत नाही म्हणून नम्रपणे मी नकार देतो. बीड जिल्ह्याला अध्यक्षपद आलेलं आहे. आता बीड जिल्ह्याने डबल दावा काही करायचा नाही. प्रत्येक जिल्ह्याचा इथं विचार करायचा, समन्वय करून करायचं आणि हे करीत असताना हे जे करीत असताना हे नामदारी पद भरायचेच नाही. हे जिल्ह्याला पद द्यायचे पण क्रियाशीलाला द्यायचे. कसं आहे माहिती आहे काय असं कसं तर आपल्याला कसं वाटतं माहिती आहे मला की आपण जे जितके जवळचे माणसं लवकर काम करू शकतो. आता महाराष्ट्र लेवलचा मुंबईचा माणूस आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ समजा लातूर नांदेडला जवळ होते, नांदेड लातूरला जवळ होते, बीड नांदेड कुठून एखादा जवळ होतो. त्यासाठी कसं आपण सुरुवात करायचं ना. नांदेडच्या पोटात आलेत महाराज. मला काय महाराज लातूरचे आहेत, त्याच्यामुळं ऐका ना, मला ते नाही म्हणायचं. मी काय म्हणतो, समजा तुम्हाला वेळ नाही भेटत आपल्या जवळचा एखादा चांगला माणूस वेळ देऊ शकतो ना, त्यांना पाठवा ना इकडं. मला काय म्हणायचंय, आपल्या जवळचा माणूस इकडे वेळ देतो ना, त्यांना पाठवा ना इकडं. आता आम्ही वेळ देऊ शकत नाही, आमच्याकडे त्यांनी वेळ राहतो, आम्ही तिथे बघू शकतो. आम्ही कुठं माणसाला पाठवतो? मला काय म्हणायचं, अध्यक्षाची निवड झाली. आता या अध्यक्षांनी बैठकीत कॉल करावी, त्या निमित्तानं सगळ्याचा परिचय होईल आणि त्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यातून प्रतिनिधी बोलून त्या दिवशी व्यवस्थित कार्यकारिणी निवडावी. तोपर्यंत पदभार जो आहे सचिवाचा वगैरे सगळा सचिवासोबतच राहू द्या. अध्यक्षाचा पदभार जे आहे तुमच्याकडे. आता तुमच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलवा आणि तिथे आपण नवीन कार्यकारिणी तयार करू. आजची आहे आज झालेल्या या बैठकीमध्ये उपाध्यक्षपद रिक्त आहे असं गृहीत धरा. सचिव पद रिक्त असून या सचिव पदाची जबाबदारी तोपर्यंत जी दुसरी बैठक असेल त्या दुसरी बैठकीमध्ये आपण प्रत्येकाने क्रियाशील माणसांचा शोध घ्यायचा आहे. त्याच्यावर विचार विनिमय करून त्या जिल्ह्याला सांगून की तुमचे माणसं चांगले द्या आणि मग त्याच्यातून जे पुढच्या बैठकीमध्ये सगळ्या पदामध्ये कुठं काही फेरबदल करायचा आहे कुणाच्या पद्धतीकडे जाईल ते जरा क्रियाशीलाला देता येईल. आताही होत आहे, आता गडबडीचे होईल आणि मग जे मागून झालं तेच पुढे येईल. बरोबर आहे, असं होऊ नये यासाठी आपण 1 महिन्यात पुढच्या महिन्यामध्ये बैठक लावली दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये. तोपर्यंत हे दोन्ही काम तुम्ही बघा. नव्या उपाध्यक्षाचा पदभार स्वीकारलाय आणि तोपर्यंत सचिव आहेच ना ते. 3 सल्लागार कंपल्सरी आहेत. 3 ॲडव्होकेट राजेंद्र बन, जे.बी. गिरी साहेब आणि ते उमाकांत गिरी हे सल्लागार आहेत. या सल्लागारात काही पदामध्ये बदल करायचं गरज नाही. एक सल्लागार फक्त. का बरं 3 आहेत ना? काय काय जमतंय तुम्हाला? थांबा 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 तुम्हाला काय जमतंय? फक्त सदस्य विधी सल्लागार साहेब राहतील. काय कारण आहे हे? ये ना व्हायला पाहिजे ना. कशासाठी? काही अडचणी आल्या. सल्ला कुठे येऊन द्यायचा आहे? कळत्या माणसानं कळतं बोलायचं, चुकीचं बोलायचं नाही. तिकडले जिल्हे नाहीतर सांभाळा. आमचे काय सल्ल्यासाठी. बरोबर. माझं काय मत नाही. जिल्हे सांभाळा. मी तुम्ही माझ्यापेक्षा फार धनवान आहेत, विद्वान आहेत विचारवंत, पण मी फार मनानं राजा आहे. मला काही गरज नाही आहे. कसं ऐकाय का हे जे चाललंय तुम्हाला नेमकं सल्ला द्यायला कुठं तलवार काट्या घेऊन यायचंय का? नाही थांबा थांबा थांबा. आमचं बीडमध्ये हे चालतंय. तुम्ही 2 मिनिट थांबा. हे चालायला पाहिजे. आमचं चालतंय नेमकं सल्लागार तुम्ही तिकडे जाऊन चालवा. तिकडे जाऊन चालवा. हे चिमटे घेऊ नका. तुम्ही आज जर चिमटे घेत असताल तर मग काय मतलब आहे? सल्लागार हे पद कधीही बदलणार नाही. संघटना पैसा देते. तुम्ही ॲडव्होकेट आहेत, ॲडव्होकेट डिग्री बदलणार आहे का तुमची? ही कायम आहे.
ते बंद करायला उलट तुमच्यावर पुन्हा दुसरं वजन टाकता येईल एखादं. तुमची वेगळी पावती पडा एवढं काय त्याला बरं, आता करायचं? पुढचं कार्य काय आता हे महत्वाचं झालं इथे आता पुढचे सगळे जे आहेत तर आता मला वाटते आभार स्वागत घ्या अध्यक्षाचं अध्यक्ष स्वागत करताना बाकीचं कामकाज पुढच्या बैठकीत पदाधिकारी काही भेटायला येऊ इच्छितात आपल्याला. दोन मिनिटं बसा. चहा सांगायचं ते सांगते चाललं. आमच्या मंडळाची एक बैठक होती आज. तर ते काय झालं? मला वेळ दिलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याला वेळ द्यायचा आहे. पॉवरफुल येडे बागडे नको येत आता, नाही तर काहीच बंद नाही. हे आहे. हो, 2 मिनिटं थांबा. खेळाडू कोणतं? खरं गरजेचं आहे नाही. त्याच्यासाठी घ्या ना. बरं आहे ना, जो कोणी कार्य करतो त्याला विचारणार अहो, तुम्हाला सल्ला द्यायची गरज आहे. तुम्ही सल्लेगार पाहिजेत ना मला मार्गदर्शन सल्ला आपण. होय. बंद आहे का चालू आहे?